सांगतो तुम्हासी वजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसे काही चन लगे कोगावचे कारण तुका म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसे समचरण सरोजम सांद्रणी लांबी धावून जगन निहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंद नेत्र सदैवला समुतलं चंद्रानी कांगरंगापुर प्रथम नमन दुसरे चरण संतांची पंचकृपदान कधी जावी सर्व सद्गुरुदास तुकाराम यहंत प्रवेशम वाच मिमां प्रसुप्तां संजीव यत्त किल शक्तिधर स्वदाम्ना अन्याष्टस्त चरण श्रवण त्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह दुर पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितेन समाधी राजः वैराग्यवंतं समचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर राधा मेरी स्वामिनी मेरा बेटी को दास जन्म जन्म दीजिए श्री वृंदावन को महिम्न पारंते परमहितु शेद्य सदृशी स्तुतिर ब्रह्मादि मनमित देवसन्नास्तु गिराः अथा वाच सर्वं स्वपरिमति नामावधि गुरुन् ममापेशे स्तोत्रे हरिर्पवाद परिकराः मस्तकै पावरी या वारकरी संतांच्या सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा हव स्वामी तुकया देवा यावरीन करावा अवे सांगतो तुम्हासी वजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसे दुरे पवाचे पुरी वाहवसे मागे आवाज येतो का मंदिर ओट्यावर बसलेली कमी करा मागे आवाज येतो ना ऐका प्राप्त प्रसंगी कीर्तन निरूपणासाठी घेतलेला अभंग एक अवधूत लवरती जन्माला आलेले जडजीवान चौतार करण्यासाठी ज्यांनी अखंड विरचंद्रासारखं जीवन व्यतीत केलं कमी प्रभूण्याचे आवाज करणार यांचा असे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजीराज यांची धर्मगुरु असणारे जगतवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा सर्वांना पचेल रुचेल समजेल साधा सरळ सोपा मला वाटतंय जवळजवळ प्रत्येक वारकऱ्याचा पाठांतर असणारा अभंग आहे फार जवळजवळ ज्यांच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळा त्यांचाही पाठ आहे आणि ज्यांच्या गळ्यात माळा नाही त्यांचाही पाठ आहे नाही पूर्ण अभंग पाठ या अभंगातलं पहिलं चरण तरी प्रत्येकाचं पाठ आहे सांगतो तुम्हाला आणि गोराणेकर समजा मग गळ्यात माळा असूनही जर या अभंगातलं पहिलं चरण बी पाठ नसेल मग समजा तो वारकरी फक्त पंक्तीपुरता आहे की नाही एवढा साधा सरळ सोपा आणि सामान्य साधकाच्या अंतःकरणापर्यंत पोहोचणारा अभंग अभंगाचा जर सरळ सरळ बाहेर कपायचा म्हटला किंवा अभंगाचा जर तुम्हाला परिचय करून द्यायचं म्हटलं ओळख करून द्यायची म्हटले तर या अभंगाच्या प्रारंभाला जगद्गुरु तुकोबारांनी पहिला शब्द फार गोड वापरलाय कोणता सांगतो पहिला शब्द सांगतो वापरलाय अर्थात इथं सांगणारी तुकाराम महाराज आहेत हे आपल्याला माहिती आहे पण विचारणारा कोण या अभंगात नमूद केलेलं आणि व्यवहार असा म्हणतो माणूस सांगतो केव्हा जेव्हा माणसाला कोणीतरी काहीतरी विचारत असेल तरच माणूस सांगतो महाराज जर सांगणारी तुकाराम महाराज आहे तर विचारणारा कोण आहे तर या भूतलावर तुमच्या आमच्या सारख्या साधकांना जन्म मिळाला आणि त्यांना जन्म मिळाल्यानंतर ते महाराजांजवळ आले महाराजांना प्रश्न केला महाराज आम्हाला मृत्यू लोकातून तरुण जायचा आमचा जन्म सफल करायचा निष्फल होऊ द्यायचा नाही तो जन्म सफल करण्याचा सोपा मार्ग सांगा जन्म सफल करण्याचा सोपा मार्ग सांगा असं जेव्हा साधकांनी विचारलं तेव्हा तुकाराम महाराज त्यांना साधनाचा सोपा मार्ग सांगतात सांगतो तुम्हासे
बजा रे विठ्ठला. बाबा या मृत्यूलोकातून तरुण जायचं असेल तर तुम्हाला तर त्या देवाचं भजन करावं लागेल. साधकाने तुकाराम महाराजांना परत प्रश्न केला, महाराज बरं आम्ही भजन करतो, आमचा जन्म सफल आहे, पण महाराज या मृत्यू लोकात पाहिला तर दोन प्रकारचा वर्ग आहे. पहिला पारमार्थिक आणि दुसरा म्हणजे नास्तिक आहे की नाही महाराज. पूर्ण अख्खं जग पाहिलंय तर अख्खं जग पारमार्थिक नाही किंवा अख्खं जग नास्तिक. दोन प्रकारचा वर्ग जगात आहे. बरं जगाचं जाऊ द्या, तालुक्याचं, जिल्ह्याचं, बरं जाऊ द्या गावाचं. आता मला सांगा कोरोना गावात काही एवढे लोक आहेत का? आता भाऊ शेवटी भंडारा आहे ना आपला, हा त्या दिनाडे गर्दी मावानी बरं का. त्या मी रोज कीर्तना सांगतो बघा, खरं गावातली गर्दी पाहायची असेल ना सत्याच्या पहिल्या दिवशी पाहू नका, दुसऱ्या दिवशी नका, डायरेक्ट शेवटच्या दिवशी बघा. जो 7 दिन कीर्तन म्हणे तो पहिलीच सांगितले जेवणली बघितले आहे की नाही. तुम्हाला सांगावं लागतं पुढे सरका, पण त्या दिन सांगणं पुढे मागे सरका. दोन प्रकारचा वर्ग प्रत्येक ठिकाणी, पहिला पारमार्थिक आणि दुसरा म्हणजे नास्तिक. तुकाराम महाराजांना साधकाने सांगितलं, बाबा हो आम्ही पारमार्थिक आहेत, उभा आयुष्य परमार्थात व्यतीत केलेला आहे आणि आम्ही देवाचं भजन केलंय, आमचा जन्म सफल आहे. पण दुसरा जो वर्ग आहे नास्तिकांचा, त्यांचं काय होईल. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा नास्तिक लोक मृत्यू लोकात जन्माला आले, संसारात येतात, संसाराची बरोबरी करायला जातात आणि तसे आले तसे निघून जातात. बरेच बरोबर प्रत्येक गावात खेड्या गावात आम्हाला येऊन भेटतात त्या आम्हाला सांगतात, महाराज 80 वर्ष ना उभू पण कधी देवनं तोंड नको यापेक्षा मरेल बरोबर आहे की नाही मला. असे बरेच नास्तिक लोक आहेत महाराज, 100 वर्ष जगलेत गोराणे करून पण कधी मंदिराची पायरी सुद्धा चलले नाही. अशा लोकांसाठी आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे, ती म्हण तुमची प्रत्येकाची पाठी मी सुरुवात करतो माझ्या पाठीमागे म्हणा, जन्माला आला वा काय अंदाज आहे. अजून आपल्या आयराणीमध्ये एक म्हण आहे, तशा उन्हा. महाराज म्हणतात जर देवाचं भजन केलं नाही तर जन्म व्हायला जातो, नाही तरी गेला जन्म व्हायला. बरं महाराज त्या नास्तिक लोकांचा जन्म व्हायला जातो याचं कारण काय. याचं कारण आहे ते नास्तिक लोक संसारात जन्माला येत आहेत, संसाराची बरोबरी करायला जात आहे आणि संसाराची बरोबरी करता करता एक दिवस संसाराच्या भव नदीतून वाहून जातात. करिता बरोबरी दुरावसे दुरे गव्हाचे पुरी वाहवसे. बरं महाराज चुकतो तो माणूस आहे, नास्तिक असला काय पारमार्थिक असला काय चुकत नाही असं जगाच्या पाठीवर एकही माणूस नाही. बिचारा त्या नास्तिक लोकांकडनं चुकलं महाराज, जे झालं ते झालं. चुकीला एकच माफी येते म्हणजे पश्चाताप. पश्चातापाकडे काही उरत नाही महाराज. आता ते नास्तिक वाहून चालले, त्यांना पुन्हा अहिलतीराकडनं पहिलतीराकडे यायचंय, देवाकडे यायचंय, देवाच्या पायाजवळ यायचंय. शास्त्र असं म्हणतो साधूकडे देवाकडे आणि राजाकडे जात असताना माणसाने खाली हात जाऊन मग का होत बरं आता देवाकडे त्यांना जायचं आहे, मग देवाला काहीतरी घेऊन जावं लागत असेल, देवाला काहीतरी लागत असेल. तुकाराम महाराज असायला लागले. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा माझ्या देवाकडे काही ना काही घेऊन गेलं पाहिजे, पण माझ्या देवाला लौकिकातलं काही लागत नाही. माझ्या देवाला जर काही द्यायचं असेल तर काही जण लगे एक भावचे कारण. बरं का तुम्ही काय कीर्तन ऐकणारी मंडळी हात गोराने कर, तुम्हाला पहिला प्रश्न हा निर्माण होईल की महाराज देवाला सुद्धा काहीतरी द्यावं लागतं का. मामा करा व्यवस्थित थोडस कमी करून गाताना त्या थोडसा साधत करा. तुम्ही कायम कीर्तन ऐकणारी मंडळी हात, तुम्हाला पहिला प्रश्न हा निर्माण होईल की महाराज देवाला सुद्धा काहीतरी द्यावं लागतं का. बरं का कायम ऐकणारी मंडळी आहे महाराज, या जगाच्या पाठीवर नेहमी कोणालाही काय दिल्याशिवाय कोणीही काय दे. मग तो भगवान परमात्मा आहे, भगवान परमात्म्याचं सुद्धा ब्रीद आहे. गेशे तेव्हा देशी आहे की नाही. पाठे तुमचं सर्वांचं देवाचं सुद्धा ब्रीद आहे. गेशी तेव्हा देशी, देशी ती देशी नाही बरं का. असं थोडस अपडेट राहा, कनेक्टिव्हिटी टिकून ठेवा. देव अगोदर घेतो आणि मग महाराज व्यवहार जगाचा कोणालाही काय दिल्याशिवाय कोणीही काही देत नाही. सामान्य व्यवहारात पाहिलं तर मोफत कोणी काम करायला तयार नाही आहे की नाही. लोक सुद्धा त्याच कीर्तनाला जातात, त्या कीर्तनाला कीर्तन झालं की भंडारा आहे की नाही महाराज. लोक परमार्थात फायदा पाहतायत, संसारात फायदा पाहतायत. अर्थात फायदा असेल तर काम करणार जग आहे, फायदा नसेल तर कोणी रिस्क घ्यायला तयार नाही. सोपं उदाहरण देतो बघा, जरी प्रवास करायचा राहिला तरी तिकीट काढावं लागतं आहे की नाही महिला. तुम्हाला मोफत आहे की नाही, पण हाफ तिकीट काय असेल ना, कोणतं बी तिकीट 2 रुपये तिकीट येतात मोफत वाल्याला आहे की नाही तात्या. बरं प्रवास करायचा तरी तिकीट काढावं लागतंय. तुमच्या घरात किती माळ आहे, तुमचा पाठांतर किती आहे त्याला घेणं देणं नाहीये. मी विनोदाने काय सांगतो बघा, तुम्ही आजकडे येऊन बस मध्ये बसला, तुम्हाला सगळ्यांना जायचं, कंडक्टरला तिकीट कंडक्टरला तुम्ही सांगितलं दादा माझा हरिपाठ पाठ आहे, हरिपाठातले 5 अभंग तुम्हाला बोलून दाखवतो, जमेल का.
कंडक्टर सांगे भाऊ तुला अभंग तुपा राहू दे मला काय ते अरे व्यवहार आहे जगाचा. प्रवास करायचं राहिलं तरी तिकीट सोबत न्यावी लागतात, आहे की नाही? भाजीपाला घ्यायला गेलो आपण तरी पैसे सोबत न्यावे लागतात. आता जवळजवळ 100-125 किलोमीटर लांब आलो. तुमच्याकडे पद्धत आहे का मला माहिती नाही, पण तात्या आमच्याकडे अशी पद्धत आहे, जरी सकाळी मतदान करायचं राहिलं तरी रात्री म्हणजे बरोबर तुमच्याकडे नाही का? बरं आम्ही गण रातभर दारने उघडाट पोट कदाचित दार भोगी शनी सिंगापूर इनकमिंग चालू आहे दोन आहे की महाराज, आहे की नाही महाराज? म्हणजे अगोदर आपण मतदान काय शब्द वापरला मतदान आणि दान शब्दाची व्याख्या शास्त्रकारांनी केलेली आहे. दान म्हणजे एखादी वस्तू दिल्यानंतर त्या वस्तूच्या मोबदल्यात कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता जी वस्तू दिली जाते तिला म्हणतात दान. आणि जर पैसे घेऊन मतदान देतात गोराने कर त्याला मतदान म्हणू नका, मतव्यवहार म्हणा. बरं का? आपण अगोदर घेतो आणि मदत देतो. व्यवहार आहे जगाचा. कोणालाही काय दिल्याशिवाय कोणीही काय देत नाही. बघा तुम्ही ऑब्झर्व करा, निरीक्षण करा. सकाळ झाली की संध्याकाळपर्यंत प्रत्येक माणसाची धावपळ चालू असते गोराने करते एकाच गोष्टीच्या अपेक्षेने, त्या गोष्टीचं नाव आहे पैसा. बोलत चला बरं, फार बोलत बघा. सकाळी शेतकरी उठला की धावत शेतात जातो कशासाठी? जोरात बोल. पैशासाठी. डॉक्टर दवाखान्यात जातो कशासाठी? पैशासाठी. कंडक्टर बस मध्ये जातो कशासाठी? पोलीस स्टेशन मध्ये जातो कशासाठी? कलेक्टर ऑफिस मध्ये जातो कशासाठी? मी पावसात एवढ्या लांब पर्यंत आलो कशासाठी? वा म्हणजे परमार्थ पण तुम्हाला लोकांची एक मानसिकता आहे. आमचं काय सांगितलं की तुम्हाला बरोबर, पण खरं सांगू पौराणिक व्यवहार आहे जगाचा. कोणीही असू द्या, तुम्ही असू द्या किंवा मी असू द्या. धन्यवाद. दिल्यावातून प्राप्त होणं हे पुण्यात नाहीये. कोणालाही काय दिल्याशिवाय कोणीही काय. खरं सांगू तुम्हाला तात्या, आपण समजदार लोक हात गोराने कर आपल्याला नफा तोटा करतो. महिलांवर तुम्हाला लवकर कळेल. हे लहान पोरं आहेत ना, यांना फायदा तोटा काही कळत, पण यांना जर काम सांगायचं राहिलं तरी ते काय मागतात महिलांकडे? 1 रुपयाने 1 रुपया त्यातून नांगर भेट देतील. 1 रुपयाला किंमत नाही आहे. काम सांगायचं राहिलं पोरांना तरी ते काय मागतात? 1 रुपया. अगोदर 1 रुपया पाहिजे मग कामाचा आहे. व्यवहार आहे जगाचा. मी काय म्हणून सांगतो बघा. एका बाबांनी आपल्या नातवाला बोलवलं, म्हणले बाडू इकडे. बाबांनी त्याच्या हातात 6 रुपये दिले. एक $5 आणि एक $1 दिला. बाडू दुकानावर जाणे पटेल पुढे आणि चुनाची पुडी घेऊन या. बाडू म्हणले बाबा चॉकलेटसाठी 1 रुपया द्या. बाबांनी सांगितलं उर्वरित पैशांच्या चॉकलेट घे. बाडू दावत गेला, दुकानदाराकडे पैसे दिले. काका 1 पटेल पुढे चुनाची पुडी द्या, उर्वरित पैशांच्या चॉकलेट द्या. फार गोड कीर्तन ऐकतात तुम्ही. मला सांगा 5 रुपयाची पटेल पुडी 1 रुपयाची चुना पुडी काय? माझी भाषा करते तुम्हाला. माझं थोडस प्रेम बसायची काही टेन्शन नाही, काही काळजी काय. 1ही रुपया तात्या नाराज झाला पडतो. पोराने ती सामग्री घेतली, बाबांच्या हातात घेतली. बाड नाराज होऊन निघून गेला. 2-3 दिवस गेले, बाबांचा टर्म संपला. परत बाबांनी आरोडी मारलो. बाडू म्हणजे काय बाबा, जसं त्या दिवशी दुकानावर गेला होता तसं आजही जा, आणि जसं त्या दिवशी एक पडेल पुढे चुनाची पुढे आणली होती तसं आजही आण. बाबा पोरगा म्हणायला लागला, म्हणे बाबा त्या दिवशी तर 1 रुपया चॉकलेटसाठी काही भेटला नाही, पण आज तरी मला चॉकलेटसाठी 1 रुपया द्या. बाबांनी पुन्हा तेच वाक्य वापरलं, उर्वरित पैशांच्या. पण बाबा बी मध्ये सोबत आहे ना. बाबांनी अगोदर 6 रुपये दिले होते ना, आता पण देण्याची पद्धत वेगवेगळी आहे. पहिल्यांदा 6 रुपये दिले तेव्हा अशी होती पद्धत, एक $5 होता आणि एक होता. आणि आता एक ते $6 बाडूच्या हातात दिले म्हणजे बाडूला पैसे जास्त वाटायला पाहिजे. बाबा बी सोपा. बाडूने ते 6 रुपये घेतले, धावत गेला दुकानदाराकडे दिल्या आणि दुकानदाराला सांगितलं काका अगोदर 1 रुपयाची. तुम्ही त्या दिन हुशार आहे की नाही? अगोदर 1 रुपयाची चॉकलेट, 5 रुपयाची पडेल पुडी चुना नाही आली. बाडूने कागद मोकळा केला, चॉकलेट खात बाबांपर्यंत पोहोचलाय.
बाबांच्या हातात पडेल पुढे दिली, बाडू पडायला लागला. बाबांनी आरुडी मारली. ए बाडू, काय बाबा? अरे म्हणले फक्त पडेल पुढे दिली, चुनाची पुढे दिली नाही. त्या बाडूचं उत्तर आहे का फारगोडे? बाडू म्हणले बाबा झालं असं, जेव्हा मी पहिल्या दिवशी दुकानावर गेलो होतो माले तुम्ही चुना लावा, पुढे तुम्ही म्हणा. आहे की नाही महाराज? का व्यवहार जगाचा. घरातला लहान पोरगा जरी असला तरी त्याला काही ना काही द्यावं लागतं महाराज. पोरगा असेल घरातला, त्याला व्यवहारिक दृष्ट्या काहीतरी द्यावं लागतंय. मग हा जगतपती भगवान परमात्मा आहे, देवाला सुद्धा काहीतरी द्यावं लागतं. पण देवाला कशाची अपेक्षा आहे? काहीच न लगे एक भावाचे कारण तुका म्हणया न विठोबाचे करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाचे पुरे वाहवसे विठ्ठल विठ्ठल. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ मी तुमच्यापर्यंत पोहोचवलाय. आणि गोराणं गाव म्हणजे पारमार्थातलं प्रोक्त गाव आहे. पुरुष मंडळ महिला मंडळ तुमच्या सर्वांच्या प्रसन्न चेहऱ्यावरून मला असं लक्षात येत आहे की तो अभंगाचा सरळ सरळ भावार्थ तुम्हाला कळाला ना महिला मंडळ? म्हणजे आता कीर्तन सरावं तरी म्हणजे बरं जाग येतो. उर्वरित 10:30 पावणे 11 पर्यंत आपल्याला थांबायचं आहे. तत्पूर्वी अल्पसा परिहार द्यायचा. तो असा पवित्र पावन आपल्या गोराणे नगरीमध्ये साधू संतांच्या पदस्पर्शाने पूर्वी पावन झालेली नगरी आहे. गुरुवर्य कृष्णाची माऊली असतील, गुरुवर्य तुकाराम बाबा असतील, या साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे. वर्ष अखंड आहे. वा अखंड अविरत वाहणारी ज्ञानगंगा. आणि या ज्ञानगंगेने यावर्षी 2026 मध्ये पदार्पण केलेलं आहे. आणि बघता 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 आजचा 5वा दिवस येऊन पोहोचलेला आहे. अगदी गालबोट लागेल एवढं गोड नियोजन भगवान परमात्म्याची कृपा आहे. गुरुनाम गुरु श्री गुरु कृष्णाची माऊली असतील, गुरुनाम गुरु श्री गुरु तुकाराम बाबा असतील, यांच्या आशीर्वादाने सौ आई साहेब यशोदा अक्का यांच्या प्रेरणेने हा यज्ञ पूर्णत्वाकडे जातोय. आणि बघता बघता 5वा दिवस येऊन पोहोचलेला. अतिशय गालबोट लागेल एवढं गोड नियोजन. आणि ज्या साधू महात्म्यांचं उभं आयुष्य आपल्या गावात गेले ते म्हणजे तुकाराम बाबांची कृपा आहे आपल्या गावावर. महाराज साधूंची संगत तुम्हाला लाभली गोराणेकर. तुमच्या एवढं भाग्यवान कोणी नाही. राजाची संगत प्राप्त होऊ शकते बरं का, पुढाऱ्याची संगत प्राप्त होऊ शकते, पण साधूची संगत सोपी नाहीये बरं का. पण त्या तुकाराम बाबांची संगत आपल्याला लाभली आहे आणि त्यांच्या या पवित्र भूमीमध्ये आपला जन्म आहे. खरं तर ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामरापर्यंत पोहोचली आहे आणि इथपर्यंत येण्याचा योग माझ्या जीवनात आलाय. कीर्तनाचे सेवेकरी आहेत कैलासवासी हबप दोदा जयराम देसले यांच्या स्मरणार्थ श्री हबप बापू दोदा देसले यांच्याकडून कीर्तनाची सेवा आहे. त्या दात्यांना वंदन करतोय. खरं तर ही कीर्तनाची सेवा ज्यांच्या संपर्काच्या द्वारा ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामरापर्यंत पोहोचले, संपूर्ण भजनी मंडळ असेल आणि ज्यांनी सतत मला फोन केला त्यांनी आमचे नथाभाऊ असतील, नथाभाऊंच्या संपर्काच्या द्वारा ही कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या पामरापर्यंत आज तसे तारीख दिल्यापासून आमच्या नथाभाऊंचे भरपूर फोन झाले. महाराज कधी येणार आहेत, कुठपर्यंत आलाय? नथाभाऊंना एकच विनंती, नथाभाऊ जसे फोन येताना केले तसे करते बरं का. खूप गोड महाराज, साधं सरळ व्यक्तिमत्व आहे. फार त्यांचे फोन झाले आमच्या नथाभाऊंच्या संपर्काच्या द्वारा. इथपर्यंत येण्याचं परत बाकी आणि तुमच्या दर्शनाचा सुयोग माझ्या जीवनात प्राप्त झालाय. इथं आल्यानंतर सर्व जीवाभावाच्या मंडळीच्या भेटीचा सुयोग माझ्या जीवनात प्राप्त झालाय. प्रामुख्याने आज आपल्या या कीर्तनाला ज्यांची उपस्थिती आहे, ज्यांनी गुरुवर्य कृष्णाजी माऊलीचा कीर्तन यांच्या सानिध्यात जीवन व्यतीत केले, उभं आयुष्य परमार्थात ज्यांनी झोकून दिले, अशी आपल्या परिसराचं वैभव आदरणीय आमचे कृष्णातात्या या ठिकाणी उपस्थित आहेत. आज तात्यांना वंदन करतोय. विशेषतः आज ज्यांची उपस्थिती आहे, ज्यांनी पुढे चालू केली, श्री हरिभक्त परायण आदरणीय आमचे आमच्यावर बंधुवत प्रेम करणारे आदरणीय आमचे नितीन भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना वंदन करतोय. आणि खरं तर महाराज जवळजवळ 400-450 किलोमीटर लांब आपल्या गावामध्ये ज्यांची उपस्थिती लाभली आहे, ज्यांच्या पवित्र आणि गोडवाणीतून आपण सुंदर पंचपदी ऐकले, श्री हरिभक्त परायण आदरणीय आमचे नारायण महाराज जालनेकर असतील, टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी जोराने. श्री हरिभक्त परायण रामकिसन महाराज चिखलीकर असतील, महाराजांसाठी जोराने टाळी वाजवा. लांब ही मंडळी आली आहे. मृदुंगावर विराजमान श्री हरिभक्त परायण गोड वादक आदरणीय आमचे अर्जुन महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत, महाराजांसाठी टाळी वाजवा. 300-400 किलोमीटर अंतर लांब पूर्ण मंडळी पर्यंत आलेले आहे. विशेषतः आपल्या गावावर प्रेम करणारे जवळजवळ पंचक्रोशीतील मला वाटतं आनंदपूरची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, अजून कोडवेलची मंडळी आहे, अजून जवळजवळ पंचक्रोशीतील बऱ्याच गावाची मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत बरं का. माझ्यासोबत आलेले आमचे वडील असतील, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचवणार आहे आदरणीय आमच्या मामांचा अतिशय सुंदर असा सिस्टीम आहे. मामा आहेत म्हणून काही बोलता येणार नाही, आहे की नाही महाराज? आमचे नितीन भाऊंचे मामा म्हणजे आमचे मामा आहे की नाही?
आमचे मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या या कार्यक्रमाला सजवणारी दजवणारी मंडळी. खरं सांगू तुम्हाला, तुम्ही बसलेली मंडळी म्हणणार मला तुम्हाला लोकेशना नावेली राहणार तुमचं घेतो. गोराणेकर माझा नेम आहे, मी कोणाचं नाव सोडत नाही बरं का तात्या. म्हणून पुरुष मंडळ तुम्हाला वंदन, महिला मंडळ तुम्हाला डबल टेबल वंदन. भेदभाव करतो असं नाही बरं का. रोजच कीर्तन करतोय, कुठेही जाऊ द्या, तुमची संख्या जास्त आहे. आणि खरं परमार्थाची लाज जर कोणामुळे राखली जात असेल ना ती तुमच्या वर्गामुळे. तात्या कुठेही जाऊ द्या, यांची संख्या जास्त आहे बरं का. कुठेही जाऊ द्या, इथं बाहेरची मंडळी आली म्हणून तुमची वाटते जास्त, पण यांची संख्या जास्त आहे. सध्या कुठेही जाऊ द्या, तुमची संख्या जास्त आहे. जोरात बोला. कीर्तनाला सुद्धा कोणाची संख्या जास्त? जोरात बोला. महिला हरिपाठाला, महिला पारायणाला, काकड्याला, महादेवाच्या मंदिरात, एसटीमा, सायबर कॅफेवर, सेंट्रल बँक दुपारी करायला आहे. तुम्ही सुद्धा महिला मंडळ सर्व टीव्हीवरच्या अनमोल ससरेला विसरून इथपर्यंत आलाय. आपल्या सत्याला सजवणारी दजवणारी मंडळी, चटई उचलण्यापासून चटई टाकणाऱ्यांपर्यंत, पंक्ती घेणाऱ्यांपासून जेव घालणाऱ्यांपर्यंत संपूर्ण मुलींच्या विनम्र अभिवादन. तुम्ही कीर्तनाला आला तुम्हाला वंदन. जे घरी झोपले त्यांना डबल टेबल वंदन आहे. कोण उपाधी करली सर्वांच्या चरणाकडे विनम्र अभिवादन करतोय. गोराणेकर जवळ जवळ बोलता बोलता 9:30 कडे काटा गेलेला आहे. 10:30 म्हणजे 10:30. 1 तासाच्या काळामध्ये प्रभू रामचंद्र मला जशी बुद्धी देईल तसं चिंतन मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. विनंती तुम्हाला एकच आहे गोराणेकर, 1-1.25 तास कोणीच टाळी वाजवू नका. नाही, माझा नेम येतात, मी कोणाला त्रास देत नाही. फक्त एक काम करा, जर कीर्तन डोक्यावरून जाऊ द्यायचं नसेल, अंतःकरणापर्यंत जर बसवायचं असेल तर 1-1.25 तास अंतःकरणाचे काम करून कीर्तन ऐका. अतिशय गोड परंपरा आपल्या या परिसरात ज्यांनी घालून दिली ते म्हणजे गुरुवर्य कृष्णाजी माऊली. माऊलींनी अतिशय सुंदर एक परंपरा आहे, ते म्हणजे दिवसा पारायण आहे की नाही महाराज. आपल्या गावात आहे ना पारायण, अखंड आहे महाराज पारायण. असं गाव नाही आपल्या परिसरात की तिथं ज्ञानेश्वरीचं पारायण नाही. वरती बोट करा बरं गोराणेकर, कोण कोण पारायणाला बसलेलं नाही. म्हणजे बरं गाव वडील आहे की नाही. बसलं पाहिजे आहे की नाही महाराज. 4-5 दिवस गेले जात नाही, तुम्हाला 4 दिवस बसता आलं, उर्वरित 4 दिवस बाकी नाही. 4 दिवस 18 वाद द्यायला बसा, नाही 18 वाद द्यायला शेवटच्या ओव्या वाचायला बसा, नाही शेवटच्या ओव्या एकतरी ओवी अनुभवावी, नाही एक ओवी भंडाऱ्याला या आहे की नाही महाराज. एवढी गोड परंपरा आहे. आणि या परंपरेत आपला या परिसरात जन्म भाग्यवान. हा जास्त पर्याय मला लांबवायचा नाही, मूळ विषयाकडे यायचं आहे. आजच्या अभंगाच्या द्वारा श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज ते म्हणजे सामान्य साधकाला उपदेश करतात. बाबा, अरे आपण माणूस म्हणून जन्माला आलेलो, आपल्या एक नैतिकता आहे की आपण त्या देवाचं भजन केलं पाहिजे. इथं शिकण्यासारखं असं आहे. तुकाराम महाराज उपदेश मानवाला करतात, पशु पक्ष्यांना करत नाही. तुम्हाला प्रश्न पडेल, महाराज पशु पक्ष्यांना उपदेश का नाही आहे, मानवाला काय? याचं मागचं कारण एक आहे, माणूस हा ज्ञान प्रदान आहे आणि पशु पक्षी भोग प्रदान आहेत. पशु काय पाप पुण्य जाणती, भोग भोगती. किती गोड प्रमाणे महाराज. पशु पक्ष्यांना पापाची पुण्याची जाणीव नाही आहे. आणि तसं जर पाहिलं ना व्यवहारिक दृष्ट्या, गोराणेकर माझं एक वैयक्तिक मत असं आहे, मी तुम्हाला प्रश्न विचारतो, पशु पक्ष्यांपेक्षा माणूस हुशार आहे, बरोबर की चुकीचं? बोर झाला तर तुम्ही जाऊ पटकन बोला ना, कोण हुशार आहे? माणूस हुशार आहे, बरोबर ना? हे तुमचं मत आहे, माझं नाही. तात्या माझं तर एक मत आहे की माणसापेक्षा पशु पक्षी हुशार आहे. तुम्ही म्हणशात मला गोया बिया का घर टाकून पटवून देतो तुम्हाला. बघा, माणसापेक्षा पशु पक्षी हुशार आहेत गोराणेकर. जगाच्या पाठीवर असा एक पक्षी आहे की तो दुधातलं पाणी आणि पाणीतलं दूध वेगळं करू शकतो. कोणता पक्षी? वा, राजहंस नावाच्या पक्षाकडे एवढी चतुर्बुद्धी दिली देवाने की तो दुधातलं पाणी आणि पाणीतलं दूध वेगळं करू शकतो. समजा आपल्या गोराणे गावात एखाद्या शेतकऱ्याला सांगा, दादा आम्हाला दुधातलं पाणी आणि पाणीतलं दूध वेगळं करून दाखवा. तात्या तो शेतकरी म्हणेल, महाराज आमले दूधमा पाणी टाकता येईल. आणि खरं सांगू तुम्हाला, दुधात पाणी टाकणारे गावे गावे, पण अजून काढणारा जन्माला आलेला. अर्थात माणसापेक्षा पशु पक्षी हुशार आहे. राजहंस पाणी
से पाणी काही, अर्थात दुधातलं पाणी आणि पाणीचं दूध वेगळं करणारा जगाच्या पाठीवर फक्त राजहंस नावाचा पक्ष आहे. बरं महाराज, हे उदाहरण कमी वाटतं कोराणेकर. जगाच्या पाठीवर असा एक पक्षी आहे की त्या पक्षाचं घरटं इंजिनियरच्या बंगल्यासमोर ठेवा, इंजिनियरचा बंगला फिका पडतो. कोणता पक्षी? वा वा, तुम्ही शेतात राहणारे तुम्हाला लवकर कळेल. सुग्रण नावाचा पक्षी. मला खरंच सांगा, सुग्रण नावाचा पक्षी पुढे इंजिनिअरिंग करायला गेला का? सटाणा, मालेगाव, नाशिक, केकेवाड गेला पुढे? नाही नाही महाराज, माणसापेक्षा हुशार आहे. हे नाही पटत तुम्हाला. दुसरं उदाहरण देतो बघा. जगाच्या पाठीवर असा एक पक्षी आहे की त्याचा आवाज लता मंगेशकरच्या आवाजापेक्षा गोड आहे. वा, मला सांगा, कोकण नावाचा पक्षी गोरणेकर कुठं गायनाच्या क्लासाला, संगीत विशारद, दुसरी परीक्षा, तिसरी, कुठंच गेला नाही. हे नाही पटत तुम्हाला. अजून एक उदाहरण देतो बघा. जगाच्या पाठीवर असा एक प्राणी आहे, जिथं पोलिसांकडून चोरी सापडत नसेल तिथं त्या प्राण्याच्या आश्रयाने चोरी सापडवली जाते. कोणता प्राणी? वा, कुत्रा. हा वा, श्वान पथक आहे की नाही? कुत्रा आपल्या भाषेत आहे की नाही? अर्थात जिथं साहेबांकडनं चोरी सापडत नसेल, जिथं माणसाकडनं चोरी सापडत नसेल तिथं प्राण्याच्या आश्रयाने चोरी सापडवली जाते. म्हणजे माणसापेक्षा कोण हुशार आहे? हे जर तुम्हाला पटत नसेल, अजून विचारतो, महिला तुम्हाला विचारतो. बरोबर, तुम्ही घरामध्ये जास्त असतात, तुम्हाला लवकर कळेल. आपल्या घरामध्ये असा एक प्राणी आहे, तो वरती फेकल्यानंतर खाली पडत असताना कधीच पाठीवर पडत नाही, पायावरच पडतो. कोणता प्राणी? वा, कोणता प्राणी? मांजरीचं एक वैशिष्ट्य आहे महिलांवर. मांजरीला काही मिस कॉल द्यावा लागतो की ताई या कप्पामध्ये दूध ठेवलेला 1 रुपया तू येऊन घेऊन जा, असं काही मेसेज. मांजरीची एक विशेषता आहे, मांजरीला तुम्ही गावाच्या कितीतरी लांब सोडली तरी ती बरोबर. मी विनोदाने काय सांगतो बरं का, त्या पती पत्नीचं भांडण झालं. पत्नी पतीला म्हणायला लागले, म्हणजे अहो एवढं महागडं दूध मी एवढ्या लांबून कशी तरी तडमडीने आणते, रोज कपाटात दूध ठेवते आणि ही मांजर येते रोज दूध पिऊन जाते. मी तुम्हाला आजपासून असं म्हणते, घरात एकतं ही मांजर राहील, एकतं तो म्हणे चिंता करू नको, या मांजरीला घेतो गावाच्या बाहेर सोडतो. त्याने मांजर घेतली, मांजर पिशवी टाकली, पिशवी टाकली, पिशवी हातात घेतली, पिशवी मोटरसायकलला टांगली, गावाला चक्कर मारून गावाच्या 5 किलोमीटर बाहेर गेला. मांजर सोडून आला, ज्या रस्त्याने गेला त्याच रस्त्याने घरी आला. दरवाजावर थाप टाकली पत्नीने, दरवाजा उघडला, पत्नीने तांब्या भरून त्याच्या हातात दिला. त्याने पहिला गोड घेतला, तोपर्यंत म्याव म्हणे आव. आता मला सांगा, त्या मांजरीला कोणी रस्ता दाखवायला होतं का? माफी मागून एक वाक्य बोलतो बोराणीकर. खेड्या गावात संध्याकाळी बऱ्याच लोकांची परिस्थिती अशी असते, त्यातली आपला घरी सापडत्या दुसरा दारणी ठोकतोय. ऐक महाराज, म्हणजे माणसापेक्षा पशु पक्षी हुशार आहे. मग महाराज, जर माणसापेक्षा पशु पक्षी हुशार असतील, मग उद्देश मानवाला का केला, पशु पक्ष्यांना का केला नाही? याचं कारण आहे, जरी माणसापेक्षा पशु पक्षी हुशार असतील पण आणि काही आणि कहे ज्ञान नाही कोटे, याच देही गळे देवाचे भजन. आणि कहे ज्ञान नाही कोटे. तुम्ही त्र्यंबकेश्वरची वारी करतात महाराज दरवर्षी. कधी वारीला कुत्रे येताना पाहिले का तुम्ही? गाई येताना पाहिले? ते काम माणूस करू शकतो, म्हणून माणूस हुशार आहे. माणूस काय करू शकतो? कोकिळ नावाचा पक्षाचा आवाज सुंदर आहे, पण अशा या महाराजांसारख्या कीर्तनातून गायन करू शकत नाही, म्हणून माणूस हुशार आहे. जरी कुत्रा चोरी सापडू शकतो, पण कुत्रा आळंदीची पंढरपूरची वारी करू शकत नाही, म्हणून माणूस हुशार आहे. आणि काही ज्ञान आपल्याला सावध केलंय महाराज. बाबा, एवढा अनमोल किमतीचा नरदेव तुम्हाला मोफत दिला असेल ना, तर आपण भजन केलं पाहिजे. आयता हात का मानो देव, भगवान ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, नाक जमाना खोया. कि भजमन नारायण, कि भजमन नारायण. महाराज, एवढा अनमोल किमतीचा जर मोफत दिला असेल, मोबदला काही घेतला आपल्याकडे देवाने? कोणत्याच गोष्टीचा मोबदला घेतला नाही. एवढा अनमोल किमतीचा, नकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत.
आणि हे दिलंय ना महाराज, याचं काहीतरी कर्तव्य घालून दिलं देवाने. नकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत गोराने कर, एकही अवयव वायबार दिला नाही. कल्पना करा, हे हात दिले असतील दान देण्यासाठी आहेत, हे डोळे दिले ना देवाचा चेहरा पाहण्यात, हे कान दिले ना देवाचं गुण ऐकण्यामध्ये, हे पाय कशासाठी दिलेत आपल्याला. एकही अवयव वायबार नाहीये. हे हात दान देण्यासाठी, डोळे पाहण्यासाठी देवाला, कान ऐकण्यासाठी, हे पाय कशासाठी दिलेत. गोराने कर, कीर्तन झालं की कोणाची बी चांगली चप्पल म्हणजे बरं बचा की. हे कशासाठी, जवळ सकळ शुद्ध आहे, हात चालवाया पाय. एकही अवयव वायबार दिला, एकाने डोकं लावलं होता त्या म्हणजे महाराज तुम्ही म्हणता देवाने एकही अवयव वायबार दिला नाही, पण महाराज काही अवयवांचं काही काम नाही तरी त्यांनी वायबार दिलं. लोकांना सवय येतात, लोक लोकांजवळ डोकं लावतील याच्यात नवल नाही. लोक देवाजवळ सुद्धा, बरं का, लोक देवाजवळ सुद्धा, देवाने पाऊस पडला ना, ज्यांना पावसाची गरज नसेल ते देवाला शिव्या घालतात, आणि जेव्हा पाऊस पडत नसेल शिव्या देणारे सुद्धा तेच असतात. लोक देवाजवळ सुद्धा देव डोकं लावतात, पण देवाच्या विरोधात जाऊ नका. मी कायम सांगतो गुराने कळलं, देवाच्या विरोधात देव करतो ते, हे वाक्य लक्षात ठेवायचं. एक वाटसरू रस्त्याने चालला आणि रस्त्याने जाता जाता उखिरड्यावर त्याला एक वेल दिसला भोपळ्याचा. त्या वेलला भोपळा लागला होता. त्या भोपळा पाहिला त्याने भला मोठा, आणि बघता बघता पुढे गेलाय. दुपारचे 12 वाजले, पोटात अन्नाचा कन्ने पाण्याचा थेंब नाही, ऊन तापतंय. एका आंब्याच्या वृक्षाखाली झोपलाय आणि लक्ष गेलंय वरती आंब्याकडे. एवढी कैरी लागलेली होती आणि हसायला लागला. म्हणे देवले काही अक्कल नाही, देवले काही अक्कल नाही. म्हणे का, म्हणे एवढासा वेल त्याला एवढा मोठा भोपळा आणि एवढा मोठा आंबा त्याला एवढी, देवले काही अक्कल नाही. असं बोलता बोलता विचार करता करता त्याची डोळे लागले, आणि डोळे लागले महाराज जवळजवळ 2-3 तास झोपला गोराने कळ. आणि सुसाद्याचा वारा आला आणि एक कैरी जशी तुटली तशी डायरेक्ट डोकावर. एवढं देव घाबरला ना महाराज, घाबरलं तर ती कैरी हातात घेतली. कैरीन गंधकी डेमल्या हात लाई. म्हणे देव कर असते तर एक कैरीन जागावर जर भोपळा राहता ते आपलं राम नाम आहे की नाही महाराज. म्हणजे देव करतो ते डोकं नाही लावायचं महाराज देवाजवळ, बरं का. एकाने महाराज देवाने सर्व अवयव चांगले दिलेत महाराज, पण काही अवयव वायबार दिले. त्याला म्हटलं कसं काय, म्हणे महाराज डोक्याचे केस दिले. म्हटलं म्हणे महाराज डोक्याचे केस, म्हटलं हो. म्हणे महाराज कपाळ दिले, म्हटलं हो. म्हणे महाराज डोळे दिले, म्हटलं हो. म्हणे मग महाराज हे भोवड्यांचं काय काम होतं, काय करायचे, डोकं लावण्याची सवय. त्याला म्हटलं बाबा जशा तसं उत्तर द्यावं लागतं. त्याला म्हटलं बाबा देवाने वायबार दिले, त्याचं एक कारण आहे. म्हटलं काय, म्हणे देवाला असं वाटलं असेल याच्या डोक्यावर पाणी पडेल, ते डोक्यावरचं पाणी कपाळावर येईल आणि कपाळावरचं पाणी डोळ्यावर घुसू नये म्हणून बायपास. बरं महाराज ऐकायला जर फक्त छिद्रे पाहिजे नाही, या फरदड्यांचं काय काम होतं. आता मी सहमत या मताला, काय गरज नव्हती नाही काही ऐकायला. खरं सांगू तुम्हाला प्रामाणिक मताने सांगतो गोराणीकर, जर देवाने फरदाडी दिले नसते ना आपलं काही नुकसान झालं नसतं, पण सर्वात मोठं नुकसान यांचं झालं असतं. कारण यांच्या शरीराचा सर्वे करा, शरीरामध्ये सर्वात जास्त सोनं इथली जागा नाही. त्याला म्हटलं बाबा रे देवाला चिंता होती 2020 मध्ये कोरोना येईल. कोरोना आला की कोरोनाचा माणूस सरकारी दवाखान्यात सटण्याला जाईल. सटण्यात गेला की डॉक्टर त्यांना मास्क देईल. मग त्या मास्कले 2 दोरे राहतील, मग ते अटकावण्यात होती. कल्पना करा कोरोना लागला असताना देवाने जर आपल्याला फरदाडी दिली नसते, आपण दवाखान्यात गेलो असतो सटण्याला, मग डॉक्टरने तात्या फक्त मास्क दिलं नसतं, अजून 2 गोष्टी दिल्या असतात. 2 चुकाने घातली आहे की नाही महाराज. देव करतो ते, देवाने एवढं अनमोल किमतीचं जर आपल्याला मोफत दिलं असेल, शब्द किती गोड वापर, काय केलं पाहिजे आपण त्याचा मोबदला. शब्द किती गोड वापरतात कबीर महाराज बघा. तो सतसंग में जाया विकू द्यायचा, गीत प्रभु का गाया सांझ सवरे बैठ के बंदे ध्यान प्रभु का लगाया ओ विठला
श्री विठ्ठला नमो नमः. संतांनी सांगून पाहिलं पण लोकांनी ऐकलं नाही बरं का. लोक ऐकत, संतांनी प्रत्येक भाषेत सांगितलं आपल्याला. सांगतो तुम्हाशी नाही ऐकलंय, पाय पडला आपला लागून या पाया तरी नाही ऐकलंय. हात लेकर जोडा विनवितो भुर्मा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नाही ऐकलं लोकांनी. बाप म्हटलंय गोराणेकर साधू संतांनी आपल्याला करा रे बापांनो. मला प्रामाणिक मताने सांगा, बाप कोणाला म्हणतात? जन्म देतो. पण तात्या मी कीर्तनात वेगळं सांगतो. जगात दोन लोकांना बाप म्हणतात. पहिला जन्म देतो तो बाप, आणि दुसरा जो गावमा कोणच आहे कशी डोकावर ना तो बाप. करा रे बापांनो सांगून पहिलं साम दाम दंडभेद सर्व पर्याय संपले. बाबा नाही ऐकताय तुम्ही आमचं, माता ऐका. हे जरी नाही का आपल्याला पिंगळा माहिती, पण पिंगळा कोण आहे सांगतो तुम्हाला. पिंगळा म्हणजे वासुदेव. वासुदेव कसा असायचा या जुन्या मंडळींना विचारा बरं का. वासुदेव पूर्वी यायचा, डोक्यावर मोहर पिसाचा मुकुट असायचा, हातात चिपड्या असायचा, धान्य सुपात घ्यायचा. तो वासुदेव. आताच्या पिढीला तात्या वासुदेव करणार नाही, आता ऑनलाईन वासुदेव. तो वासुदेव गावात यायचा. ऐका गोराणेकर, नाथ महाराजांचे फार गोड शब्द किती गोड म्हणतात बघा. हे जरी नाही खाल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. जर गोराणेकर तुम्ही ऐकलं नाही मग दुसरा येणार आहे. दुसरा कोण येणार आहे? महिलांकडे जवळ दोनार. दुसरा येणार आहे कोण? सनती शेवटी बा काळ बांधून नील सरती शेवटी बा. मग जाण्याच्या अगोदर सावध व्हा. सावध करतात आपल्याला हे वासुदेवचे अभंग सर्व सावध करण्याचे बघा. शब्द किती गोड आहेत बघा. हे वरच्या आडीला तुम्ही सावध वारे वरच्या आडीला. वरची आडी म्हणजे शरीर. शरीराच्या ठिकाणी सावध व्हा. करू महाराज भजन असं म्हणू नका. कोण देण येईल कैसा नाही द्याचा, मरावा प्रत्येकाला लागणार आहे. मग शब्द किती गोड बघा. पाटील बुवाला तुम्ही लावून सगळे पाटील बुवाला. तो काळ टपलेला आहे आपल्यावर. तो कधी चिठ्ठी पाठवेल सांगता येत नाही. चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावा. पिंगळा मापारी बोली बोली तो देखा पिंगळा मापारी. बाबा मरावं लागणार आहे तर असं मरू नका. मग पुन्हा मिळतो की मिळतो शंका आहे देह. मग का हो तो कोबरा तुम्ही उत्तर द्या आम्हाला. तुम्ही सांगा. आम्ही आतापर्यंत जे झालं ते आयुष्याचं केलं ते वाटवलं जाऊ द्या. पण इथून पुढे जो जन्म सफल करायचा असेल त्याचा उपाय आम्हाला सांगा. त्याचा उपाय महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगत तुम्हासी.
अभंगाच्या पहिल्या चरणात तुकाराम महाराज आपल्याला जन्म सफल करण्याचा मार्ग सांगतात. ऐका, अभंग फार गोड आहे. या अभंगाच्या सुरुवातीला शब्द फार गोड वापरलाय महाराजांनी, सांगतो. आता सांगतो शब्द प्रत्येकाचा पाठ आहे बर का, सांगतो शब्द प्रत्येकाचा पाठ आहे. पण अलीकडे जर पाहिलंय ना, इथं सांगणारे जास्त आहेत आणि ऐकणारे कमी आहेत. पण शास्त्र असं म्हणतं, कोणी सांगावं, कोणाला सांगावं, काय सांगावं, कुठे सांगावं. कोणालाही सांगण्याचा अधिकार नाही, कुठेही सांगण्याचा अधिकार नाही. सांगणाऱ्याचा अधिकार पाहिजे, तरच ऐकणारा ऐकतो. समजा एखादा इथं पिऊन उभा राहिला, पाणी नाही, समजा पिऊन उभा राहायला निर्देश करत असेल, गोराने कर, दारू पिऊ नये, माणसाने वाईट असतंय, संसार उद्ध्वस्त होतोय, आणि स्वतः प्यालेला असेल तर बसणारे म्हणतील, भाऊ पहिले तुम्ही उतरू दे. आहे की ना, सांगणाऱ्याचा अधिकार पाहिजे. अनुभव पाहिजे महाराज. त्र्यंबकेश्वरच्या वारीला कुठं कुठं खायला भेटतंय हे कोण सांगू शकतो? वारीत जाणार, कुठं कुठं भजन होतं, कुठं कुठं कीर्तन होतं. अनुभव आले अंगा ते या जगात येत असते. सांगणाऱ्याचा अधिकार पाहिजे. शास्त्र असं म्हणतं, कोणालाही सांगता येत नाही, कुठेही सांगता येत नाही, आणि काही सांगता येत नाही. अलीकडे सांगणारे जास्त आहेत आणि ऐकणारे कमी आहेत. प्रत्येकाला वाटतं मी सांगावं, माझं कोणीतरी ऐकावं. बापाला वाटतं मी सांगावं, मुलाने ऐकावं. मुलाला वाटतं मी सांगावं आणि बापाने ऐकावं. बायकोला वाटतं मी सांगावं, नवऱ्याने ऐकावं. लाडकी बहीण नंतर ऐकावं, पहिले जाऊ द्या. सांगणाऱ्याचा शास्त्र एवढं बारीक आहे. कोणी सांगावं, कोणाला सांगावं, काय पुराणे कर. तुम्ही कायम कीर्तन ऐकणारे मंडळी आहात. शास्त्र एवढं बारीक शिकवतं आपल्याला. पहिला पाऊल उचलला तो पुढे कसा टाकायचा याचं सुद्धा शास्त्र आहे. पण तात्या प्रापंचिक जीवनामध्ये, धावपळीच्या युगामध्ये आपण शास्त्रात पाऊल कमी जीवन जगतो आणि अंदाजे जीवन जास्त जगतो. आणि आपला अंदाजे ना ज्ञानेश्वरीत नाही, गाथ्यात नाही, कोणत्याच ग्रंथात तुम्हाला सापडणार नाही. बरं का गोराणे करा. आपला अंदाज म्हणजे सोपा नाही. पटवून देतो तुम्हाला. बघा, महिलांवर तुमच्या गोराणे गावात तावा असतो का? हे जुने महिना असतो ना आजी? तावा हसला की काय म्हणायचं तुम्ही? मला सांगा, तावाना पावना काय समजा? हे ज्ञानेश्वरीत आहे, गाथ्यात कोणताही ग्रंथ ताव्याचा. आणि पूर्वीचा तावा हसायचा, ते गॅसवर ना काय तावा हसायला लागला, पाहुणे येतील, हा अंदाज आहे, हे शास्त्र नाहीये, कोणत्याच ग्रंथात पुरावा नाही याचा. अजून सांगू, आपल्या घराच्या समोर फांदीवर बसून जर कावडा आरड्या मारायला लागला, पण काय म्हणायचो? काय संबंध कावडाचा पाव? काही संबंध नाही. हे कोणत्या ग्रंथात? अजून सांगतो बघा, जेवण करता करता आपल्याला जर गुचकी लागली, काय म्हणतो आपण? कोण रिकामी नाव काढा, इथला भारी गुण नाही आपला. वैज्ञानिक दृष्ट्या पाहिलं तर शरीराची रचना आहे. घाईघाई जेवण करता करता एखादा अन्नाचा कण श्वास नलिकेत गेला की माणसाला गुचकी लागते. हे कोणत्याच ग्रंथात? अजून सांगू, आपण गलीतून जाता जाता आपल्या पायाच्या अंगठ्याला जर ठेच लागली, कोण रिकामा गाय द्यायला? वर्दकीन घात चालला ना, अंदाज आहे महाराज. बरं का, अजून सांगू तुम्हाला, आपण काही कुठं चांगल्या कामाला निघालून आपल्याला मांजर आडवी जाऊ द्या,
उगीच बदनाम केली तर आपण मांजरी. बरं का, माझं एक वैयक्तिक मध्ये 100 मांजरी आडव्या जाऊ द्या, मांजरीचा कामाचा काही संबंध. बरं आहे का ना, मांजर आपल्याला आडवी गेली आपलं काम होणार नाही, आणि जर मांजरीला आपण आडवं गेलो तर तेच दूध भेटत नाही. किती मांजरी आडव्या जाऊ द्या, काम होतं कामाचा, कोणत्याच ग्रंथात नाहीये. घरी जाऊन पाहू नका, अंदाजे अंदाज. अजून सांगू आपला अंदाज तुम्हाला लवकर लक्षात येईल बघा. वा, काय 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 तात्या, मला एक टेन्शन आहे. जर हात खाजल्यानंतर पैसे आले असते तर काय एवढं गड चढून वरती यायची गरज होती. घर 2 रोजाला तो खादा बापला पुढे जाऊन का. आणि समजा हात खाजायला लागले पैसे आणि पाठ खाजायला लागले, अंदाजी जीवन हे कोणत्या ग्रंथात नाही. समजा गलीमध्ये रात्री एखादं कुत्र एकटं भुंकायला लागलं, आपण काय म्हणतो, आणि ज्या गलीमा कुत्र भुंकणं त्या गलीला दल्ला जातो मित्रा, त्या टेन्शन मा पडतात. आज काय आपला नंबर आहे की नाही. अंदाज आहे, आपण अंदाजी जीवन जगतोय. अंदाजी शास्त्र एवढं बारीक आहे. विषयाला म्हणून सांगतो, वैदिक दिनचर्या नावाच्या ग्रंथात असं वर्णन आलेलं आहे. क्या करे क्या ना करे असं मध्ये वर्णन आहे. जीवनात काय केलं तर काय पुण्य आहे, आणि काय नाही केलं तर काय पाप आहे. विषयाला म्हणून सांगतो बघा, शास्त्र किती बारीक आहे. जेवणाच्या अगोदर आपण ताटाला पाणी ओढतात. ऐका, जेवणाच्या अगोदर आपण ताटाला पाणी ओढतो. ते पाणी जर ओवाळलं नाही तर परिणाम आपल्याला गोहत्येचं पात्र केलं. अजून ऐका, फार गोड ऐकतायत. हातावर पाणी ओढत असताना किती घेतलं पाहिजे याचं सुद्धा शास्त्र आहे. गोराणिक, पाणी ओढत असताना हातावर उडदाचा दाना मावेल तेवढंच ते घेतलं पाहिजे. महिलांकडे उडीदा दाना म्हणजे बरं, उडदाचा दाना अगदी निमिष मात्र आहे. वैदिक दिनचर्या नावाचा ग्रंथ असं म्हणतो, त्या उडदाच्या दानापेक्षा थिंबर बी पाणी जास्त झालं तरी चोरी करण्याचं पात्र की. आपल्या अख्खा मंगाऊ पडा करले आहे की नाही. अजून एक सवय आपल्याला काय, आपण जर कुठं पाहुणा म्हणून गेलो बाहेर आणि तिथं समोरच्या पाहुण्याच्या अगोदर जर आपलं जेवण झालं तर आपण हात धुवत, ही फार मोठी चूक करतोय बरं का. आपण हात धुवत नाही. वैदिक दिनचर्या नावाचा ग्रंथ असं म्हणतो, हाताला लागलेले रज कण जर सुकले तर आपल्याला दारू पिण्याचं पात्र. अजून ऐका, शास्त्र असं म्हणतं, जर पती पत्नी जवळ जेवण करत असतील, ऐका बरं फार, जर पती पत्नी जवळ जेवण करत असतील आणि जेवण करता करता पत्नीच्या ताटातून एखादा भाताचा कण उडत 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 जर पतीच्या ताटात गेला आणि पतीने जर तो प्राशन केला तर परिणाम पत्नीने केलेला 11 वर्षाचं पुण्य एका भाताच्या कणामुळे पतीला जाऊन मिळतो. म्हणा तात्या, एका भाताच्या कणामुळे जर 11 वर्षाचं पुण्य जात असेल, मला टेन्शन त्याच नाही. त्या एकच पत्रामध्ये होतो त्याच कितलं जासून कितलं गणित नाही दातारा, इनकमिंग लॉर्ड गोइंग बोल आहे की नाही महाराज. शास्त्र एवढं बारीक आहे. विषयांतर होईल बघा. कोणी सांगावं, कोणाला सांगावं, काय सांगावं. 3 मुद्दे तुम्हाला सांगतो बघा. पहिला मुद्दा आहे विचारलं तर सांगावं. दुसरा मुद्दा आहे विचारलं नाही तरी सांगावं. आणि तिसरा मुद्दा आहे विचारलं तरी सांगू नाही. पटवून देतो बघा. पहिला मुद्दा आहे विचारलं तरच सांगावं. बिना विचारायचा सांगण्याचा प्रयत्न केला की माणसाचा अपमान होतो. पटवून देतो. एक सकाळी बॅग धरून एक माणूस बस स्टँडला उभा होता. सकाळी 8 वाजेपासून दुपारचे 2 वाजले गाडी येते, गाडी जाते, कोणत्या गाडीला हात देत नाही. एक 150 माणूस घरून निघाला. कोण? 150. एक शाणा चांगला पण त्यावर अर्धा नको बरं का. एक शाणा चांगला पण अर्धा नको. 150 म्हणजे कोण? ज्याला कोणीच काही विचारत नाही, जो सांगाना कामे करत असतो. आणि या गावभरात 2-2, 4-4 या कोण? हा घरून निघाला. त्या बॅग धरल्याकडे पाहिले. पहिला मुद्दा आहे विचारलं तर सांगावं. त्या बॅग धरल्या जवळ गेला म्हणजे हो सकाळपासून पाहतोय गाडी येते, गाडी जाते, कोणत्या गाडीला हात देत नाही, नेमकं चाललं काय? बिना विचारायचा सांगण्याचा प्रयत्न केला, अपमान झाला. तो बॅग धरलेला म्हणे तू कोठे म्हणे घरती म्हणे घरून. आगाऊपणा करू नको. बिना विचारायचा सांगण्याचा प्रयत्न केला, काय झाला? अपमान. दुसरा मुद्दा आहे विचारलं नाही तरी सांगावं. याने लक्षात घेतलं तर आपला अपमान झाला. हा म्हणे आज पाहिजे आपली विचारी, त्याला सांगायचं. कोणी ठरवलं? 150 या आठवण करू नका तुम्ही. या 150 सकाळी डबा तयार केला, कामाला चालला होता, चौकामध्ये गेला, खड्डा खोदलेला होता, ढुंकून पाहायला लागला कोणी खोदला, का खोदला, रात्री न होता. असं ढुंकून पाहता पाहता समोरून एक माणूस आला. आंधळा होता, डोळ्याला काळा चष्मा, हातात काठी. जसा आंधळा आला तसा खड्ड्यात पडला, आरडाओरडा करायला लागला. म्हणे हो जवळपास कोण आहे का, मला वाचवा, मी खड्ड्यात पडले. सर्व लोक धावत आले. खड्ड्यात पडलेल्या आंधळ्याला वरती काढलं. म्हणे हो
जेव्हा आंधळा बाबा खड्ड्यात पडला तेव्हा इथं कोण उभं होतं का म्हणे मी होतो ना कोण अरे हा म्हणले मी होतो ना इथं उभा माझ्या डोळ्यात देखत तो आंधळा खड्ड्यात पडलाय मग ते लोक म्हणे का हो तुमच्या डोळ्यात देखत तो खड्ड्यात पडलाय मग सांगायचं ना त्या आंधळ्याला पुढे खड्डा आहे अहो म्हणे नक्की सांगतो पण त्याने मला विचारलं मला खरं सांगा विचारायला तर हा दिसला असता खड्ड दिसलं नसतं का दुसरा मुद्दा विचारलं नाही तरी आता गावात सप्ताह चालू आहे आपल्या गोराण्याला बऱ्याच लोकांना माहिती नसतं कामाचा व्याप जास्त आहे त्यांनी नाही विचारलं तरी सांगा बाबा आपल्या गावात सप्ताह आहे ज्ञानेश्वरीचं पारायण आहे माऊलींची त्र्यंबकेश्वरची दिंडी आहे विचारलं नाही तरी सांगावं गावात भंडारा आहे काय सांगा पंचरी अज्ञानी लोकांना माहिती नसेल त्यांना सांगा आपला सत्याचा महाप्रसाद आहे पारमार्थिक कार्य विचारलं नाही तरी सांगावं आणि तिसरा मुद्दा आहे विचारलं तरी सांगू आता बघा लग्न सीझन आता बंद आहे लग्न सीझन चालू झाले की लग्नाची मॅनेजमेंट अशी असते गोराणेकर पाहुणे मंडळी येतात नाश्ता पाणी करतात काही पारावर जातात काही मंदिरात जातात काही नातेवाईकांकडे जातात आणि काही अंदाज आणि गाव मोठं असं येतात त्या आणि त्या लोकांनी जर गावकरी लोकांना विचारलं ती कोठे भेटत सांगा का तुला सांगा बोल तसं त्याची बरोबर गुंडील कारण त्याची इथला हुशार जगमा मी कायम सांगतो दादा कोणाचाही नाद करायचा पण पिणाऱ्याचा करू एक आमचे चुलत आजोबा दारू पिता म्हटलं बाबा हे चुकीचं मी कीर्तन करतो तुम्ही दारू पिता तो बाबा म्हणे भाऊ पितो नाही पण तुला म्हणे पिणी पडस म्हणतो हो म्हणा म्हटलं बाबा कस काय म्हणले अरे कौस होता म्हणून कृष्णाला किंमत होती रावण होता म्हणून रामाला किंमत होती अफजल खान होता म्हणून छत्रपती राजांना किंमत होती आणि आम्ही दारू पिणार आहेत म्हणून तुमचे लोक पाय पडतात म्हणतात बाबा रोज पिया चिंता करू नका कोणाचाही नाद करायचा पिणाऱ्याचा करू नये त्यांचे एवढं हुशार जगात तात्या रात्री 12 वाजता दारू पिऊन आला अंधार होता लाईट गेलेली होती दरवाजावर धाप टाकली पत्नीला म्हणतो अगं दरवाजा उघड बाई म्हणे अर्धी रात्र तुम्ही दारू पिऊन आलेला आहात आज रात्रभर दरवाजा उघडणार नाही तो म्हणतो बारीक बारीक पाणी चालू आहे दरवाजा उघडावा लागेल बाई म्हणे अजिबात नाही तो म्हणतो मी घराचा मालक आहे तुम्ही कोणी असला तरी दरवाजा उघडणार नाही तो म्हणे मी मरून जाईल बाई म्हणे बिंदास मरा तुम्हाला दर रविवारले उसके तुम्ही रविवारले मरा जाता सोमवारले घर येतो मरा बऱ्याच लोकांचं घरात मरण सुद्धा खरं पटत तो म्हणे खरंच म्हणे हो तो म्हणे जर मी दरवाजा उघडला अंगणामध्ये विहीर आहे विहिरीत अंग टाकून देईल बाई म्हणे बिंदास टाका तो गेला एवढा दगड म्हणे टाकू अंग म्हणे टाका मग टाकू मग टाका दगड घेतला पाण्यात टाकला उडी मारल्यासारखा आता बाईच अंतकरण महत्व असतं तिला असं वाटलंय प्यालेले अर्धी रात्र झाले खरंच उडी मारले की काय तात्या तिने गडबडीत दरवाजा उघडवला अंधार होत आवाज तवत गेली विहिरीत दुमकावू लागले आव अंधार रामावना घरमा घुसल्यान नाही दारण लागली ते आव घरमा ती बिचारी बाहेरून दरवाजा ढोकायची म्हणे हो एक तिसरी बाहेर आहे अंधार आहे दरवाजा उघडा तो म्हणे मी दमेले रातभर दारण उघडवू त्यांचं एवढं जगात हुशार कोणी नाही आणि तशा लोकांनी गोराणेकर गावकरी लोकांना पत्ता विचारला सांगावं बोला बोला विचारलं तरी अजून उदाहरण देतो तुम्हाला एखाद्या कसाईच्या हातून गाय सुटली आहे आणि ती गाय आपण उघड्या डोळ्यांनी पाहिली आहे आणि त्या कसाईने आपल्याला विचारलं गाय कुठे गेली विचारलं तरी सांगू नये पण महाराज इथं सांगणारे तुकाराम महाराज आहेत विचारणारा साधक आहे आणि पारमार्थिक उपदेश करतात म्हणून पहिला शब्द वापरलाय सांगतो तुम्हाशी शब्द वापरला दुसरा अनेक विचारणारे आहेत म्हणून तुम्हासे तिसरा शब्द आहे बजारे बजारे शब्द आपल्याला कल्पना नाही पण या बजारे शब्दाचा समानार्थी शब्द आहे पुजारी पूजणं प्रत्येकाला माहिती आहे सकाळी उठलो की आपण काय करतो महिलांकडे एक लोटा जल म्हणजे कळेल त्या भाषेत आहे की पण ऐका शिकण्यासारखं आहे देवाला पूजणं अपेक्षित नाही देवाला भजणं अपेक्षित आहे खरं सांगू पूजणं हे बाहिरंगाची भक्ती आहे आणि भजणं हे आणि देवाला अपेक्षित आहे अंतरीची गे तू गुडी ओ अंतरीची गे तू गुडी पाहे जोडी बाबाची राम पाहे जोडी बाबाची राम तुमच्या गळ्यात किती माळ आहे घेणं देणं नाही गोराणेकर तुम्ही किती मोठा तांबे घेऊन जाताय घेणं देणं नाहीये पण तुमचा भाव किती अंतरीची घेतो गोडी आणि मी खरं सांगू तुम्हाला अभिमागून एक वाक्य बोलतो अलीकडे धावपळीच्या कॉम्पिटिशनच्या दगदगीच्या काळामध्ये गोराणेकर भरपूर माळा घालणारा मोठा गंध लावणारा पांढरे शुभ्र कपडे घालणारा वारकरीच असेल का शंका आहे
तुम्ही पंढरपूरच्या वारीत जर गेलात ना, तिथं मोठा गंध लावणारा, भरपूर माळा घालणारा, चांगले कपडे घालणारा कदाचित तात्या चोरही असू शकतो. म्हणजे वरपांग भक्ती करणारा माणूस आतून चांगला. मी एका बाईला प्रश्न केला, म्हटलं ताई ते तुमचे पती का? म्हणे हो महाराज. म्हटलं ताई किती भाग्यवान आहे, किती चांगला पती मिळाला तुम्हाला, किती मोठा गंध आहे, किती मोठ्या माळा आहे, किती चांगले कपडे. ती बाई रडायला लागली, म्हणे महाराज त्यांच्या गंधावर, माळावर, कपड्यावर जाऊ नका. म्हटलं का? म्हणे महाराज त्या रोज कीर्तनला गेल्या कोणी बी चांगली चपल उपाडलं त्याची 8 दिनमा 14 जोड उपाडत महाराज. आहे की नाही? वरपांग भक्ती करणारा माणूस आतून चांगला आहे काय शंका आहे? म्हणून तुकोबारांना पुजारे शब्द अपेक्षित नाही, बजारे विठ्ठला, विठ्ठलाचं चिंतन करायचं. नाही केलं नाही तरी गेला जन्म वाया. बरं महाराज करायला नास्तिकाचा जन्म व्हायला जाणार आहे, पण जन्म व्हायला जाण्याचं कारण काय? ते कारण महाराज दुसऱ्या चरणात. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा नास्तिकाला दुःख भोगण्याची पाळी येण्याचं कारण करिता बरोबरून दुरावसे दुरे भवाचे पुरी वाहवसे. आणि खरं सांगू या जगाच्या पाठीवर 2 रस्ते आहेत, एक परमार्थाचा आणि एक संसाराचा. बरं का? लोक परमार्थाची बरोबरी करत नाही, लोक संसाराची बरोबरी करतात. सोपं विचारतो बघा, फार गोड कीर्तन आहे. काय संसार आणि परमार्थ जीवन जगत असताना पहिला विचार जर लोक कोणाचा करत असतील तो म्हणजे संसाराचा. बरं का गोरणेकर? इथं गोड कीर्तन ऐकतात, इथं पटवून देतो मी तुम्हाला. खरं सांगा या कीर्तनात पहिला विचार तुमच्या डोक्यात कोणता यायला पाहिजे महिलांना? संसाराचा का परमार्थाचा? बोला जागेत ना तुम्ही? परमार्थाचा यायला पाहिजे. पण इथं पटवून देतो तुम्हाला बघा, इथं सुद्धा तुमच्या डोक्यात पहिला विचार हा संसाराचा पटवून देतो बघा. समजा तुमच्या गोराणे गावात एखाद्या देवाचं चिंतन द्यायला आला तुम्हाला, गोराणेकर घ्या मोफत चिंतन माझ्याकडनं. आणि त्या चिंतन देणारा सोबत महिला मंडळ चांगला साडी विकणारा आला, तुम्ही कोणाकडे जाणार? माझं एक मध्ये तुम्ही साड्यातल्या पण आधी दिला बाळ बोला या गप्पाने त्या प्रमाण देतो. प्रमाण बघा, माझ्या कबीर महाराजांनी चिंतन डोक्यावर घेतलं आणि गोराणे गावात आले. गोराणेकर घ्या कोणीतरी माझ्याकडचं चिंतन, मोफत घ्या मोफत. आरोडे मारतात कबीर महाराज. शब्द किती गोडेत बघा. ऐका, हे राम नाम की हिरे मोती हो, राम नाम की हिरे मोती मैं बिकरार गली गली, ले लो रे कोई राम का प्यारा शर्म चारू गली गली, शर्म चारू गली गली. कबीर महाराज म्हणतात, गोराणेकर घ्या कोणीतरी माझ्याकडचं चिंतन. पण उत्तर दिलं गोराणेकरांनी, महाराज घेतलं असतं तुमच्याकडचं पण चिंतन पण कमी नाही ना आम्हाला. अरे गाडी मी आमच्याकडे कांदे कमी का आम्हाला? अंगठा टेकला की 1500 कमी नाही ना आम्हाला. भाग्यवान करा हे महिला तात्या. काही मुलांनी ग्रॅज्युएशन केलं तरी त्यांना पगार नाही आणि अंगठा टेकून 1500 पाले पण तरी समाधानी. उत्तर दिलं कबीर महाराजांनी. ऐका, कबीर महाराजांना उत्तर दिलं लोकांनी, माया के दीवानो सुन लो एक दिन ऐसा आएगा, धन दौलत और माल खजाना ही पडा रह जाएगा. शब्द किती गोड वापरलेत बघा महिला मंडळ. बँकेतला पैसा बँकेत दे, तिजोरीतला पैसा तिजोरी दे, पेटीतला पैसा पेटी दे, चार डबा म्हणा. धन दौलत और माल खजाना ही पडा रह जाएगा. शिकण्यासारखे महाराज बरोबरी परमार्थाची करा, संसाराची करू नका. आणि संसार परमार्थ या दोघांचं सूत्र आहे. परमार्थ करायचा वरती बघून करा,
आणि संसार करायचा खाली बघून करा. याचा अर्थ एक काम करा, सकाळी कीर्तन लिहिताना वर्ध किन्यान खाली झट लायला तसं करू नका. वरती पाहून परमार्थ करायचा. याचा अर्थ असा आहे, एखादा जर एक ज्ञानेश्वरीचं पारायण करत असेल तर आपण 2 करायचे. एखाद्याने एक त्र्यंबकेश्वरची वारी केली असेल तर आपण 2 करायच्या. संसार परमार्थात वरती पाहायचं, संसारात खाली पाहायचं. खाली पाहायचं म्हणजे जर आपलं स्लॅबचं घर असेल आणि शेजार त्याचं पत्तरचं असेल ना, त्या पत्तरवाड्याकडे पहा. देवा याच्यापेक्षा मला चांगलं ठेवलं, पण उलटय तात्या आपलं. आपण परमार्थात खाली पाहतो, संसारात वरती पाहतो. बघा तुम्ही परमार्थात एखाद्याला सांगितलं, दादा माळा टाकली ना तुम्ही, चला ना वारीला. महाराज माळा टाके की ऐकलं नाही, काही वारी बोलवू नका. एखाद्याला सांगितलं पारायण करा, दादा महाराज मारकरी झालो, एवढं झालं ना, मला पारायण करायची गरज नाही. संसारात लोक वरती पाहतात. एखाद्याच आपला 3 चालचा बंगला असेल, शेजार त्याने जर आपल्यापेक्षा उंच बंगला बांधला, बर का, शेजार त्याने जर आपल्यापेक्षा उंच बंगला बांधला, आपल्याला झोप लागत नाही. जुने कीर्तनकारी उदाहरण द्यायचे, हे धावत सगळ्यांना गेला, डॉक्टर साहेब माझं पोट दुखायला लागले, डॉक्टरनी गोळ्या दिल्या, घरी आला 2 दिवस झाले, परत त्या डॉक्टरांकडे गेला, डॉक्टर साहेब गोळ्या घेतल्या तरी पोट दुखणं बंद राहत नाही. डॉक्टर म्हणे करे पोट कधीपासून दुखायला लागलंय. म्हणे काही डॉक्टर साहेब शेजारच्या माझ्या मित्रांनी मोठा बंगला बांधला. तो डॉक्टर म्हणे तुला गुण लागवणी त्या गोळ्या त्याला. म्हणे पोट काय पण पडी, म्हणे जवळ त्याला बंगला धशी. सध्या मी रोज माझ्या कीर्तनात सांगतो, बघा मी जगातला सर्वात समाधानी माणूस जर कोणाला मानत असेल ना, ज्याच्याकडे पैसा आहे तो समाधानी नाही, ज्याच्याकडे जमीन आहे तो समाधानी नाही, पण जगातला गोरानिकर, जगातला सर्वात मोठा समाधानी माणूस कोण सांगू? शेजारच्या माणसाने जर आपल्यापेक्षा मोठा बंगला बांधलाय, त्याच्या बंगल्याच्या सावलीत तुम्हाला पलंग टाकून जर आनंदाने झोप लागत असेल तर त्याच्या एवढा समाधानी जगात कोणी नाही. महाराज बरोबरी संसाराची करू नका. तुम्हाला आपल्याला दुःख भोगण्याची पारी येण्याचं कारण फक्त बरोबरी, बर का. हेवा कधी कोणाचा करू नका. प्रत्येकाचा प्रारब्ध वेगळा. जरी देवाने आपल्याला हार मास रक्ताचं शरीर सारखं बनवलं, पण प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळं आहे. घडवणारा कुंभार एकच आहे, मडक्याची माती एकच आहे, पण मडक्याचं प्रारब्ध वेगळं. पुरुष मंडळ, काही मडक्यांमध्ये पाणी आहे, काही मडक्यांमध्ये दही आहे, काही मडक्यांमध्ये दूध आहे, काही मडक्यांमध्ये तुम्ही म्हणा. शब्द किती गोड वापरलेत बघा. हे घटा घटाचे रूपागणे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणाही नाकडे, कोणामुखी पडते लोणी, कोणामुखी अंगा, तू वेळा कुंभा विठ्ठला, तू वेळा कुंभा. कधीच कोणाचा हेवा करू नका. ज्याचं मी विनोदाने कायम सांगतो का, ज्याच्या ज्याचा अभ्यास, ज्याचं ज्याचे साधना, ज्याचं ज्याचं प्रारब्ध वेगवेगळे. डॉक्टर आणि इंजिनियर गोराणेकर दोघेही मित्र आहेत, दोघांचा अभ्यास आहे, दोघेही सुशिक्षित आहेत, दोघेही सुसंस्कृत आहेत, दोघांकडे पैसा आहे. पण डॉक्टरने जर इंजिनियरचा हेवा केला आणि इंजिनियरने जर डॉक्टरचा हेवा केला गोराणेकर, त्याच्यातला निष्कर्ष एकच निघेल, पेशंट मरेल आणि बिल्डिंग पडेल. कधीच कोणाचा हेवा, आपल्याला दुःख भोगण्याची पाळी येण्याचं कारण एकच आहे, फक्त हेवा. बरं का महिलांना करू नका. हेवा केला की दुःख आहे, बरोबरी केली की दुःख आहे. जुने कीर्तनकार उदाहरण द्यायचे विनोदाने बघा. 2 मैत्रिणी होत्या, दोघेही भिंतीला भिंत घर आहे, पण दोघींमध्ये तफावत होती तात्या. एक पतिव्रता होती आणि दुसरी नास्तिक होती. महिलांना फार गोड कीर्तन ऐकतायत. पतिव्रता कोणाला म्हणतात? जी कधीच पतीचा ऐकत झोपा. कोणी पतिव्रता? पतीच्या मता अनुसरून पतिव्रता. बर का. श्री शरीर एकच आहे, स्त्री एकच आहे, पण त्या स्त्रीला 3 नाव आहेत. कोणकोणते? पहिलं बायको, दुसरं पत्नी आणि तिसरं पतिव्रता. व्यवस्थित आहे का? बायको कोणाला म्हणतात, पत्नी कोणाला म्हणतात आणि पतिव्रता कोणाला म्हणतात? लक्ष द्या महिला मंडळ. नवऱ्याच्या अगोदर जेवती ती बायको आहे, नवरा बरोबर जेवती ती पत्नी आहे, आणि नवरा जेवला की जेवती ती कोण आहे? तुम्ही ठरवा, तुम्ही कोणत्या प्रकारात बसताय. ती पतिव्रता आहे आणि दुसरी जी आहे ती नास्तिक आहे. हेवा केला की दुःख आहे. उदाहरण देतो बघा. एक एवढी पतिव्रता आहे, नवरा जेवला की जेवायची, नवरा झोपला की झोपायची, नवरा उठण्याच्या अगोदर उठायची, नवऱ्याने काम सांगण्याच्या अगोदर वस्तू उपस्थित करायची. एवढी पतिव्रता आहे महाराज.
आणि दुसरी तिची मैत्रीण नास्तिक आहे. योगायोग असा झाला होता त्या एक दिवस त्या पतिव्रते स्त्रीचं कांडण्याचं काम चालू होतं आणि कांडण्याचं काम चालू असताना नवरा खुर्चीवर बसलेला आहे. पांडुरंगाचं चिंतन करते, ओव्या गाऊ स्वरात भजन चालू आहे आणि कांडण्याचं काम चालू आहे आणि नास्तिक बाई तिच्या मैत्रिणीकडे काहीतरी वस्तू घेण्यासाठी आले. उंबरठ्यापर्यंत पोहोचली आहे. त्या पतिव्रते स्त्रीचा हात वरती गेला. नवऱ्याचा आवाज आला, ग मला प्यायला पाणी आण. पतीची आज्ञा आहे. हातातलं मुसळ सोडून दिलंय महाराज. किचन मध्ये गेले, तांब्या भरलाय, नवऱ्याकडे दिलंय. तोपर्यंत ती ताकद पतिव्रतीची आणि तिने हातात घेतलंय आणि पुन्हा कांडायला लागली आहे. आणि त्या नास्तिकीने ते पाहिलं तर त्या काय काम होतं ती विसरली आणि तिथूनच परत पसरली आणि निघाली. आली चौकामध्ये बोंबाटा करायला लागली. ऐका बरं पुन्हा बोरणेकर, तो प्रकार जर एखाद्या माणसाने पाहिला असताना त्या गावात पसरायला 2 महिने लागले असते, पण ते कोणी पाहिलं होतं? आणि महिलांवर एखादी गोष्ट तुम्हाला चांगली माहिती पडू द्या, दुसरं गाव मग गाडी लावून काम नाही. पटवून देऊ तुम्हाला. तुमच्या महाराष्ट्रात एक बी गाडी अजून अशी फिरली नाही, तुमच्या गोराने सुद्धा फिरली नसेल. कोणती सांगता आहे का महिला मंडळ? मुख्यमंत्री साहेबांनी तुमच्या लाडकी बहिणीचा हप्ता तुमच्या बँकेत टाकलेला आहे, तरी सकाळी सकाळला जाणं हप्ता काढून आणा अशी गाडी नाही भाऊ तुमच्या गोराण्याला. अहो महाराष्ट्रातच फिरली नाही तर फिरवायची गरज नाही. एकच बाईले मेसेज पडू द्या, जळगाव मध्ये तुम्ही छोट वाऱ्यासारखी बातमी पसरती. महाराज ती पतिव्रता नास्तिक आली चौकात, तिने अख्ख्या बाया जमा केल्या. ग मी आताच असा प्रकार पाहून आलोय. तिला असं वाटतं काय तीच पतिव्रता आहे का? मी नाही का, मी तिच्यापेक्षा जास्त पतिव्रता आहे. गेली महाराज घरी, नवऱ्याला बोलवायला लागली आता रे. म्हणजे तू सुरुवात आहे पतिव्रती. त्याने हात धरले म्हणे बोला. म्हणे एक काम करा, उखळी का माहिती तुम्हाला? जुन्या मायमावले ना आताच्या पिढीला माहिती. आता गिरणी आल्या, चक्क्याला का जुन्या मायमावले माहिती. दगडाचं असायचं, लाकडाचं. आता काय बदलला महाराज, आता चक्क्या गिरण्या काय बदल. जुन्या मायमावल्यांनी ना पूर्वी आडमधून पाणी करायचे. थोडासा काळ बदलला, मोटर आली. मोटर आडमध्ये मोटर टाकायची, अंगणामध्ये नळ होता, नळाला हांडा लावायचा, मग पाणी घ्यायचं. थोडासा काळ बदलला, नळी आली. नळाला नळी लावायची आणि ती माठामध्ये टाकायची. 2050 मध्ये महिला मंडळ अशी सिच्युएशन निघेल, पाहुणा आला की ती नळी घ्यायची. काय बदलतो आहे की महाराज? त्या नास्तिकीने सांगितलं एक काम करा. म्हणे काय उखळ पाहिजे आपल्याला. तो म्हणे अगं गिरण्या चक्क्या. ती म्हणे आगाऊपणा करू नका, सांगतीतलं करा. उखळ पाहिजे आपल्याला, आगाऊपणा. तो म्हणे बर. तात्या गेला बिचारा, गावाच्या बाहेर एका झोपडीत सापडला. तिने सांगितलं होतं म्हणे लाकडाचा नको, दगडना पाहिजे. डोक्यावर घेतला, घामाघूम शरीर झालं, घरी आला. म्हणजे सांग आता का पाहिजे? म्हणे ऐका, उद्या तुम्ही एक काम करायचं, सकाळी उठायचं. म्हणे बरं. तुम्ही उद्या चहा ठेवायचा नाही. म्हणजे कोणते? तुम्ही उद्या पाणी तापवायचं नाही. तुम्ही उद्या नाश्ता बनवायचा. तो म्हणे उद्या काही बैल पोळा. मला सुट्टी कशाची? ती म्हणे आगाऊपणा करू नका. ऐका म्हणे काय? म्हणे उद्या एक काम करायचं, सकाळी 9 वाजता तुम्ही माझा मोबाईल मी तुमच्याकडे देईल, तो मोबाईल घ्यायचा, बस स्टँड वर जायचं. म्हणे बरं. म्हणे इकडे माझं कांडण्याचं काम चालू राहील. म्हणे बरं. मी इकडनं मिस कॉल दिला की तुम्ही यायचं. म्हणे बरं. तुम्ही आलात की माझं कांडण्याचं काम चालू राहील. म्हणे बरं. म्हणे आलं की खुर्चीवर बसायचं. म्हणे बरं. म्हणे माझा हात वरती गेला की माझ्याकडनं पाणी मागायचं. तो म्हणे मी माणसो पण तू दिशी का? ती म्हणे तुम्ही आगाऊपणा करू नका, मी चांगलं करायला गेले की तुम्ही अडथळा करतात. सांगितलं तेवढं करा. म्हणे तू काय करशील? म्हणे माझा हात वरती गेला की तुम्ही पाणी मागायचं. म्हणे मग म्हणे मी हात सोडून देईल. म्हणे मग तो म्हणे मग तू मरणी. ती म्हणे आगाऊपणा करू नका, सांगते तेवढं करा. ऐकलं का? झोपली महाराज. त्याला झोप लागली, पण बाईले काही झोप नाही. खरं सांगू पहिल्यांदा, सकाळी जर तुम्हाला चांगली गोष्ट करायची असेल किंवा कुठं जायचं असेल बरं का झालं, तर तुम्हाला रात्री झोप लागत. पापड करतात तुमच्याकडे, पापडांच्या दिवसात तुम्ही अर्धी रात्री वाटतो आहे की नाही महाराज? दोघेही झोपले, बिचारी पहाटे उठली. तात्या आंघोळ केली, 9 वाजले. पोटात अन्नाचा कणी पाण्याचा थेंब नाही. तिचा मोबाईल रबर गुंड आहे, त्या पाठी घ्या मोबाईल, जा बस स्टँडला. तिचं कांडण्याचं काम चालू. अहो म्हणे बास, आज आपल्याला एवढ्या दिवसानंतर प्रायव्हसी मिळाली. हा मित्रांपणे गेला, मस्त नाश्ता पाणी बस स्टँडला केली. हिचं कांडण्याचं काम चालू आहे. 11 वाजले 11. हिने मैत्रिणीचा मोबाईल घेतला, इकडनं फोन लावायची.
त्याने पहिल्यांदा मोबाईल हातामध्ये घेतला तर त्या मोबाईल वाचायचा, त्याला उचलता येईल तो ना निळे बटन दाबून लाल बटन दाबते, फोनच उचलता यायचं नाही त्याला. फोन वाजायचा 12 वाजले 12, हिच्या पोटात अन्नाचा कणे पाण्याचा थेंब नाही. आई म्हणे बाप रे, एवढे दिवस आपण एवढ्या वेळेपर्यंत उपाशी राहिलो, हिचं कांडण्याचं काम चालू आहे. 12:30 झाले, 12:30 वाजता फोन लावला पुन्हा तसंच. हा निळ बटन राहू द्यायचा, लाल बटन दाबायचा. अहो ती म्हणे यार फक्त गरज येऊ दे. अहो काय अजित राव ती नास्तिक होती मला, ती काही पतिव्रता नाही. हा 1 वाजला 1, त्याचं लक्ष कडेकडे गेलं. तो म्हणे अरे मोबाईल जेणेकरून वाचतोय म्हणजे तिचा फोन असेल. घाबरला महाराज, धावत गेला. 1 वाजला, तिच्या पोटात अन्नाचा कणी पाण्याचा तर निघा हुकूमशीर झालं, तिचं कांडण्याचं काम चालू आहे. हा दरवाजा जवळ आला, तिचा आविर्भाव केल्यावरचा बदला संतापात आले, लाल गुंद डोळे झाले. ती म्हणे आई बेटा आपटू दे, तू मरना. तो बसला खुर्चीवर, घाबरला महाराज, त्याला पाणी मागता यायचं नाही. तात्या ती म्हणे पाणी मागा. तिचं कांडण्याचं काम चालू होतं. बरं पाणी कधी मागायचं होतं? हात वरती जाईल तेव्हा. तो इथला घाबरी घ्यायचा, हात खाली येतोय पाणी मागे. ती म्हणे तू आज काय जित्ता राहो. आणि योगायोगाने 2 वाजले, तिचा हात वरती गेला. तो म्हणे ग मला प्यायला पाणी आण. आणि गोराने कर, तिने हात सोडून दिला, दखी करायला तोंडून हसण्यासाठी शिकण्यासाठी. दुसऱ्याचा हेवा करण्याचा प्रयत्न केला, दुःख भोगावं लागलं. असं जे महाराज, संसारात कोणाची बरोबरी करू नका. ज्याची साधना, ज्याचं प्रारब्ध हे अलिप्त वेगळे, म्हणून बरोबरी करायची परमार्थाची करा, संसाराची करू नका. करिता बरोबरी दुरावसे दुरे भवाचे पुरे वाहवसे. महाराज 10:30 कडे काटा गेलाय महाराज. आतापर्यंत ऐकत आलोय तुमचं. तुम्ही म्हणाला बरोबरी परमार्थाची करा. जागे झालो महाराज आम्ही, आता जातो देवाकडे. पण देवाकडे जात असताना काहीतरी नेलं पाहिजे. महाराज म्हणतात काहीच न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आन विठोबाचे. देवाला भावच लागतो, भावा पलीकडे काही लागत नाही. खरं सांगतो त्या भाव हा शब्द बर का, भाव हा शब्द इथं बसल्यापैकी प्रत्येकाचा पाठ आहे. भाव हा शब्द 2च अक्षराचा आहे, पण याला प्रत्येक क्षेत्रामध्ये किंमत आहे. भाव या शब्दाला व्यवहारात किंमत आहे, भाव या शब्दाला संसारात किंमत आहे, आणि भाव या शब्दाला परमार्थात किंमत आहे. बघा तुम्ही, परमार्थात लागतो तो फक्त भाव. संसारात एखादा पाहुण्याला तुम्ही घरी बोलवा, जर तो येत नसेल, आपण काय म्हणतो याला काय लागणार भाव. संसारात किंमत आहे, परमार्थात किंमत आहे, आणि व्यवहारात सुद्धा भावाला किंमत आहे. अजून तुमच्याकडे बऱ्याच लोकांच्या शेड मध्ये हजार क्विंटल कांदा आहे, अजून एकही कांदा विकला नाही का? शब्द 2च अक्षराचा आहे, पण त्याला फार किंमत आहे. थोर प्रेमाचा बुकेला, थोर प्रेमाचा बुकेला. महाराज तुम्ही किती सुंदर आहे, देवाला घेणं देणं नाहीये. तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आलेला आहात ते घेणं देणं नाहीये. तुमचा भाव किती पवित्र आहे. आणि काय सांगू, देवाने जर भावापलीकडे चेहरा पाहिला असता, जर जात पाहिली असतं, जर पैसा पाहिला असता, तर तुम्ही कायम कीर्तन ऐकणारे आहात. मला खरं सांगा, महिला म्हणजे शबरी माता दिसायला सुंदर होती का? बोला, शबरी माता उंचवरण्या जातीतली होती का? शबरी माता काय दिसायला सुंदर होती का? शबरी मातेकडे काहीच नसताना सुद्धा शबरी मातेकडे देव येतो, याचं कारण एकच आहे. आश्रमात कधी रेसेल ही माझी भावना, रामा रघुनंदना, जब मेरे नाम जी का आवना गा, शबरी की कुटिया का पावन होगा. शबरी मातेकडे देव जातो याचं कारण आहे भाव शुद्ध होता. भावच पाहिजे देवाला. कोण म्हणे देव येत नाही, कोण म्हणे देव खात नाही, कोण म्हणे देव जेवत नाही. शब्द किती गोड करू. कोण कहता है भगवान खाते नहीं, नामदेव महाराज की तरह तुम खिलाते नहीं. शिकण्यासारखं बघा. जर खाऊ घालणारा नामदेव रायांसारखा असेल तर दगडातली मूर्ती सुद्धा जेवते. गोराणेकर काय खाऊ घालणारा नामदेव रायांसारखा असेल तर दगडातली मूर्ती जेवते, आणि खाऊ घालणारा जर आपल्यासारखा असेल तर कुत्र सुद्धा खात नाही. माणूस खातो कधी सांगू, खाऊ घालणाऱ्याचं प्रेम असेल तर माणूस खातो, किंवा खाणाऱ्याला भूक असेल तर माणूस खातो. नामदेवरांच्या हातून देव जेवतो. महाराज म्हणजे मीराबाईचं विष देव पितो, याचं कारण भाव आहे. आणि बघा देवाचं सोपं करा, जसा भाव. देवाला वेळ करू नका. लोक आहे ना देवाला फसवण्याचा प्रयत्न करतात, पण देव सोपा नाही.
जसा भाव तसा देव. मला खरंच सांगा महिला मंडळ, आपण रोज मंदिरात जातो पण दुकानात गेल्यासारखं वागतो. देवाला काहीतरी देतो, देवाकडनं काहीतरी मागून घेतो. देवाला या दोन प्रकारची भिकारी असतात मंदिरात. मंदिराच्या बाहेर गरीब लोक भीक मागतात आणि मंदिरामध्ये देवाकडनं श्रीमंत लोक भीक मागतात. तो आपण रोज मंदिरात जातो पण दुकानात गेल्यासारखं वागतो. देवाकडे थोडस देतो आणि देवाचं सोपं नाही, जसा भाव तसा देव. जर तुम्ही भाव आणि आपला भाव द्विगुणित आहे. आपण रोज मंदिरात जातो, नारळ फोडतो, खौट निघणं ते आणि चांगलं निघालं ते देवावर पान टाकून पहिले पान दोन एवढंच खोबरं ठेवतो, ते घरघरात फिरीन तुकडा आवरून घर, असा भाव आहे महाराज. पण देव बी सोपा नाही. मी विनोदाने उदाहरण देतो. त्या एका बाईने सोमवार केले श्रावणाचे, देवाला नमस्कार केला. देवा 12 वर्ष झाले लग्नाला, पुत्र संतती प्राप्त होत नाही. तू नवसाला पावणारा देवी महादेव, तुझ्या कृपेने एकतरी पुत्र कोटी जन्माला येऊ दे. नवस केला महाराज. सटण्याला गेली, आठवण आली आज सोमवार आहे, पशुपतीनाथाचे सोमवाराचा व्रत करायला लागली. आठवण आली उपास आज देवाला काहीतरी फळं घेतलं पाहिजे. महिलांवर तिने केळी विकत घेतली, केळी खाली ठेवली, वरून सर्व जड भाजीपाला बटाटे टमाटे कोबी सांगा त्या केली म्हणून दाबली गेली महाराज. 3 चाकी रिक्षात बसली. ती रिक्षा खराब रोडाने आली घरी आली, सर्व भाजीपाला काढून टाकला. ती केळी होती ना, त्याच्यातली काही केळी दाबली गेली, चिंबटली गेली, काही केळी चांगली होती. डोक्यात विचार निर्माण झाला, म्हणजे आता देवले कोणतं देवा नाही. पण परत तिच्या मनात विचार झाला, बरं देव कुठे काय, देव वासना बुके देव खास नाही. त्यात तिने काय केलं, चांगली केळी घरात ठेवली खायला, दाबलेली केळी देवाच्या ताटात देवाला अर्पण केले. दुसरा सोमवार जवळ आला, वेळ कमी असल्यामुळे लवकर सकाळला गेली बरं का. तिने चिकू विकत घेतले, चिकू खाली ठेवले, वरून सर्वजण भाजीपाला, दाबलेले चिकू देवाच्या ताटात आणि चांगले चिकू. पण देव बी सोपा नाही महाराज. देव प्रसन्न झाला. 9 महिने 9 दिवस गेले गोराने कर, आणि त्या महिलेची ती फलश्रुती फळाला आली आहे. आणि तिला महादेवाने एक नाही तर 2 मुलं दिले, जुडवा, पण दोन्ही बी डिस्को बांगडा. एकने हात उगला, दुसरा पाय फेके, एकने डोळा उघडा, दुसरा जीभ बाहेर काढे. बाई रडायला लागली, म्हणे देवबा एकच देता पण चांगला देता. महादेव लगेच प्रसन्न झाला, म्हणे आई माझं चुकलं नाहीये ताई, तुम्ही केस देतात नाही चिकू ठेवतात पण चांगलं देतात. जसा भाव तसा देव. कधीही देवाला फसवण्याचा प्रयत्न करू नका. देवाला जर भाव द्यायचा असेल तर शुद्ध भाव द्या. जसा बरं का, जीवन जगत असताना खालच्या जातीत असला काय, उंच वर्ण जातीत असला काय, देव जीवन जगत असताना भक्ताचा फक्त भाव पाहतो. काहीच न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे आम्ही विठोबाचे विठोबा भावाचे कारण तुका म्हणे आनंद ठेवाचे खरेता बरे बरे दुरावसे दिली बघाचे पुरे वाहवसे. ऐका बा, जीवन जगत असताना देवाकडे जा, देवाला शरण जा, देवावर भाव ठेवा, देवावर श्रद्धा ठेवा. भगवान परमात्मा आपल्यासाठी येऊ शकतो. एक जगावर विश्वास ठेवू नका. थोडं राहिले कीर्तन माझ्याकडे. शरण जायचं असेल तर देवाला जा. जो मज यांनी शरण तयाचे निवारीने जन्म मरण तया लागे शरणागता शरणाचे. तुम्ही देवाकडे गेला तर देव कृपा करेल, हे जग करणार नाही. महिलांकडे तुमच्या चरणावर माझा माथा आहे. तुम्हाला एक घाण सवय, आपल्याला नाही पण तुम्हाला. तुम्ही जवळचा नातेवाईक पाहिला की त्याच्या जवळ रडतात ना. मी रोज सांगतो कीर्तनात, किती जवळचा असला त्याच्याजवळ कधी रडू बी नका आणि त्याच्याजवळ कधी हसू बी नका. कारण ते तुमचं रडणं रडून रडून ऐकतील आणि दुसऱ्याला एक वाक्य घरी ना माझं कीर्तन सफल है. अपनी आंखों के आंसू पल को तकलाय मत करो, अपनी आंखों के आंसू दूसरों को दिखाए मत करो. लोग रो रो कर सुनते दुसरों को असंच कर बताते. जगा समोर कधी रडू नका. रोज प्रभू रामचंद्र समोर येत चला, रोज देवाजवळ बसत चला आणि देवाला एकच विनंती करा, ओ मैं तो जपू सदा तेरा नाम, दयालु दया करो, दयालु दया करो.
मैं तो जपू सदा तेरा नाम, दयालु दया करो, दयालु दया करो. देव दया करू शकतो, कुणी जग दया करू शकत नाही. महाराज इथं प्रेम दाखवणारी मंडळी आहे, पण प्रेम करणारी नाही. शब्द किती गोड येतो. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे, मेल्यावरती मागे राहिले तुटतील दागी दोरे. किती बी प्रयत्न करा, सख्खे भाऊ एकमेकावर किती प्रेम करतात. लहानपणी एका डब्यात डबा आहे, एका सोबत शाळेत जात आहेत. लहान भावाची कोणी गचांडी धरली की मोठा धावतोय, एवढं प्रेम करतात. पण कुठपर्यंत, जोपर्यंत लग्न होत नाही तोपर्यंत. लग्न झालं की नाथ महाराज म्हणतात, सांगते तुम्हा वेगळे निघा. भावाचं तसं, बहिणीचं सुद्धा तसं बरं का. लाडकी बहीण किती जवळची बहीण असेल प्रेम करणारी, पण वेळ प्रसंगी जो तो त्याचा स्वार्थाचा विचार करतो. आली आता रक्षाबंधन. रक्षाबंधनला बापाला जर 2 मुली असल्या ना, त्या मुली जर घरी आल्या ना, तर बापाला विचारपूस करण्याची सवय असते. पण जो तो त्याचा स्वार्थाचा विचार करतो. 2 पोरी रक्षाबंधनला घरी आल्या आहेत, बापाने खुर्ची टाकली आहे. मोठ्या पोरीला विचारलं, सांग तायडी तुझा संसार कसा चालू आहे. मोठी पोरगी रडायला लागली, बाबा तुमच्या जावयाने या वर्षी 50,000 रुपये व्याजाने आणलेत बाबा. मक्याचं पीक टाकलंय बाबा जमिनीत, ऑगस्ट महिना आला अजून पाऊस पडला नाही. जर 15 दिवस पाऊस पडला नाही बाबा, मुद्दल काय व्याज सुद्धा निघणार नाही बाबा. तुमच्या चरणावर माझा माथा आहे, सांगा बाबा त्या देवाला. पड रे बाबा पाणी. मोठी पोरगी रडायला लागली. दुसऱ्या पोरीला विनंती केली, सांग तायडी तुझा संसार कसा चालू आहे. दुसरी पोरगी कदा हसायला लागली, बाबा तुमच्या आशीर्वादाने आबादानी बाबा, तुमच्या जावयाने या वर्षी विटा भट्टीचा व्यवसाय चालू केलाय. आतापर्यंत 3 महिन्यात 2 लाख विटा विकल्या गेल्यात बाबा. आता चिंता एका गोष्टीची आहे, लाख विटा भट्टीमध्ये पडलेल्या आहेत. फक्त बाबा याने महिनाभर थेंब पाडू नये म्हणजे बरोबर. बाबा तुमच्या चरणावर माझा माथा आहे, सांगा बाबा ते देवले महिनाभर थेंब सुद्धा पाडू नको. तो बाप म्हणे तुम्ही दोन्ही जण एक काम करा, दोरला यांना फाशी लाईन मागता. सख्या बहिणीचा महाराज. लोक बदलतात. लोक कसे बदलतात सांगू का तुम्हाला. देव कधी बदलत नाही, लोक बदलतात. लोक गरजेनुसार जवळ येतात आणि सोयीनुसार लांब जातात. सोपं उदाहरण देतो महिलांगड. चहा मध्ये माशी पडू द्या, पण चहा फेकून देतोय. आणि गावरानी तुपात माशी पडू द्या, गावरानी तूप फेका. तुमच्याकडे कसं लोक बदलतात. 5 रुपयाला चहा फेकाल परवडी, 1000 रुपये किलो गावरानी तूप माखी फेकाल परवडी. लोक बदल. चहात माशी पडली, चहा फेकून देतो सहज. तुपात माशी पडली, आपण माशी फेकतो, ती कशी फेकतो तुमचा अंदाज तुम्ही जाणा. लोक बदलतात महाराज. या लोकांचा विचार कधी करू नका, या लोकांच्या भरोशावर जगू नका. जर जगायचं आहे ना, देवासाठी जगा. जर तुम्ही देवासाठी जगलात बर का, तुम्ही परिवारासाठी किती जगलात ना, लोकांना पुण्यतिथी सुद्धा आठवण राहत नाही. पण जर तुम्ही जगासाठी जगलात तर समाधी बांधल्याशिवाय राहत नाही. तुकाराम बाबा आले कुठून आणि आपल्या गावासाठी, या परिसरासाठी, आपल्या लोकांसाठी जगलेत महाराज. आपलं नाम चिंतन या जगाला दिलंय, आपण त्यांची समाधी बांधली महाराज. दुसऱ्यासाठी जगलात तर लोक तुमची समाधी बांधतील, देवासाठी जगलात तर लोक तुमची समाधी बांधतील. याचा अर्थ असा आहे, जीवन जगत असताना कमी जीवन जगायचंय आपल्याला. जेवढं चांगलं जगता येईल तेवढं चांगलं जगा. जीवनामध्ये चांगलं बोला. साचा आणि मवाळ मी तुले परी रसाळ. चांगलं बोलल्याने काय बिघडतं मला खरं सांगा महिलांगड. एखाद्या शेजारच्याचं पाणी आपल्या दारात आलं तर आपण काय शिकार करतोय, का कुणाचा पान करतोय आपण. अरे मागच्यांसाठी आपण किती केलं ते कमी आहे. येताना काही नाही. आणि शब्द किती बोलत बघा. क्या लेके जाएगा तूने जो कमाया है दुसरा ही खाएगा. गोड बोलल्याने काही बिघडत नाही. सध्या एक गुजर भाषेतलं गीत आहे. एक गीतामध्ये असं वर्णन केलेलं आहे, गोड बोलल्याने काही बिघडत का. त्यांच्या भाषेतच त्यांनी रचलेलं आहे. शब्द किती गोड आहेत बघा. हे मिठू मिठू बोल तारू काय बिघडे, काय बिघडे तारू काय बिघडे, काय बिघडे तारू काय बिघडे, काय बिघडे तारू काय बिघडे. मिठू 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 बोल तारू काय बिघड. म्हणजे गोड बोलल्याने काही बिघडतं का. गोड बोला, जेवढं चांगलं बोलताय तेवढं चांगलं बोला. अंतःकरणापासून परमार्थ करा. गोराणी कर. ज्यांच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळा नसेल त्यांनी दान करा, आणि ज्यांनी टाकले असेल त्यांनी
नाही ना काढा हो म्हणाला. त्यांनी टाकले असे त्यांनी टिकवा. एकादशीचा व्रत करा, जीवनात परमार्थ करा, देव देश धर्माची सेवा करा. किती वेळ बोललो तरी कमी आहे. लांबचा प्रवास मला करायचा आहे. पुनश्चैकुळे झालेली भाग शिवा प्रभू रामचंद्रांचा चरणी समर्पित करतोय. गुरुवर्य माऊलींच्या चरणी समर्पित करतोय. गुरुवर्य तुकाराम बाबांच्या चरणी सेवा समर्पित करतोय. जे चांगलं असेल ते गुरुवरांनी दिलेला प्रसाद, जे चांगलं असेल गोराने करते घरी न्या, जे वाईट असेल ते इथं सोडा. म्हणजे अनार्थ अशी नाही कीर्तन म्हणा चांगला चप्पल उपालय जावा तसं करू नका. जे कीर्तनात चांगलं असेल त्यांचं कर्म साठवा. पुनश्चैकडे सर्व गुरुजन मंडळीला वंदन. आदरणीय तात्या या कीर्तनाला उपस्थित त्यांना वंदन. आदरणीय आमचे नितीन भाऊ असतील, हे सर्व महाराज जीवा भावाची मंडळी, आदरणीय आमचे मामा असतील. तुम्ही सुद्धा एवढ्या लांबून एवढ्या अनमोल अशी झोप सोडून इथपर्यंत आलात. तुम्ही सुद्धा 1.5-2 तास हालताना चालताना डुलकी देता व्यवस्थित बसला. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. मला वाटतंय युट्यूब चॅनल वाले आले आहेत ना सकाळी आनंदपूरचे आहेत त्या दादांनाही वंदन. त्यांनी शूटिंग केलेले महाराज कीर्तन आपलं युट्यूबच्या द्वारा 7 समुद्रपलीकडे अमेरिकेपर्यंत पोहोचेल. त्या दादांनाही वंदन करतोय. सर्वांचे तऱ्हेकडे विनम्र अभिवादन करतो आणि वाणीचा निरोप घेतो. सगळे कीर्तन 2 मिनिटं हात वरती करायचे आणि भजन करायचं. महाराज 2 मिनिटं भजन सर्वांनी. हे ज्ञानोबाराया माझा महाराज